एच.व्ही. देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज पहिल्यांदा आमचं जे ज्युनियर कॉलेज आहे त्या RCMचे विद्यार्थी माननीय रेणू तारे मॅडम ज्या मराठीच्या प्राध्यापिका आहेत त्यांनी अत्यंत उत्साही वर्ग आणलेला आहे। अशा कार्यक्रमांना विद्यार्थी स्वेच्छेने आणि इच्छेने शिक्षकांनी पकडून नेल्यामुळे आणि आता मोबाईलमुळे काय झालंय फोटोमध्ये कोण कोण आहे त्याची हजेरी तिथे घेता येते, अशा सगळ्या कारणांमुळे विद्यार्थी येत असतात। मी माझ्या 11वीच्या दिवसांबद्दल फर्ग्युसनमधल्या दिवसांबद्दल सांगतोय। मी सुदैवी होतो, मला मराठीला डॉक्टर माधवी वैद्य मॅडम होत्या। तुमचा कोणाचाच विश्वास बसणार नाही, 3 वर्षात मी एकही तास बुडवलेला नव्हता ॲज अ विद्यार्थी म्हणून। प्राध्यापक झाल्यानंतर कधी कधीच तास घ्यावे लागतात, तर ती गोष्ट सोडा। तर त्यामुळे इथे जे विद्यार्थी तारे मॅडमचे आलेले आहेत त्यांच्या डोळ्यासमोर दिवसाढवळ्या तारे चमकणार नसून इथे आता सिंहगड आपल्या डोळ्यासमोर दिसणार आहे। तर तुम्ही आणखी काही वर्षांनी जेव्हा सिंहगडावरती जाल आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर म्हणजे आजी आजोबांबरोबर, तेव्हा तुम्ही त्यांना असं सांगाल की हा किल्ला पहिल्यांदा आम्ही तारे मॅडममुळे पाहिलेला होता, म्हणून आवर्जून तुम्हाला इथं बोलवलेला आहे। हा किल्ला भाग्यवाने इथे लोकमान्य टिळकांचा बंगला आहे, गांधीजींना बंगला देण्यात आलेला होता। तर त्याचा सगळा इतिहास, टपाल तिकीट निघालेला तो किल्ला आहे, त्याचा सगळा इतिहास आवर्जून तुम्हाला मते सर सांगतील। मते सर हे सिंहगड याच विषयावरती त्यांची PhD आहे, ती डेक्कन कॉलेजमधून केलेली आहे। आणि आता त्याच्याही पुढचं काम त्यांचं म्हणजे पोस्ट PhD नंतरचं जे काम आहे ते सुद्धा त्यांचं त्याच विषयावरती चालू आहे। डेक्कन कॉलेजचे ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी आहेत आणि खडकवासला आणि हा जो सगळा परिसर आहे या सगळ्याशी ते अत्यंत परिचित आहेत। मी त्यांना फोन केल्याबरोबर त्यांनी तात्काळ आपली विनंती मान्य केली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपले जे सगळे हेरिटेज वॉक आहेत तर अनेकदा आपला कार्यक्रम पुण्यामध्ये वेळेच्या अगोदर सुरू होतो किंवा वेळेमध्ये सुरू होतो। गेली 4ही वर्ष जेवढे हेरिटेज वॉक झाले त्यातला एकही उशिरा सुरू झालेला नाही, याचा मला खूप आनंद होतो। कारण पुण्यामध्ये कार्यक्रम वेळेत सुरू होणे हे भयंकर एक अवघड गोष्ट असते, कारण अलीकडे श्रोतेच हजर नसतात तिथे, कारण त्यांनी हेच गृहीत धरलेलं असतं की वक्ताच अर्ध्या तासाने येणार आहे। आत्ताच भांडारकरला आमचा कार्यक्रम झाला, ते संयोजक मला विचारायला आले, मी म्हटलं पहा कार्यक्रमाला 1 जण येऊ नाहीतर 1000 येऊ, मी तेवढंच व्याख्यान देणार आहे। तर आज माझ्या सुदैवानं बाहेर हा सगळा जलौघात चालू असताना सुद्धा या वर्गामध्ये ज्ञानगंगा वाहणार आहे। तर मी मते सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आता श्रोते आणि वक्ता यांच्यामध्ये फारसा अंतर नको म्हणून मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला आजचा कार्यक्रम सुरू करावा। थँक्यू। धन्यवाद राऊत सर। क्लब हेरिटेज एच.व्ही. देसाई महाविद्यालय आणि वर्षिपार्थ फाउंडेशन यांच्या विद्यमानं आयोजित आजचा हा 15वा हेरिटेज वॉक आणि या निमित्तानं आपण सिंहगड या विषयावर बोलण्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि ही संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या 3ही संस्थांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सुमारे एक तास सव्वा तास 10-15 मिनटं सर मागे पुढे चालतील हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। गेली 2009 सालापासून मी सिंहगड या विषयावरती संशोधन करतो आहे। आज जवळजवळ 15 वर्ष त्या विषयाला झाली आहेत आणि 2021मध्ये माझी PhD डेक्कन कॉलेजमधून पूर्ण झाली। ह्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही मला सिंहगड नव्याने अभ्यासता आला तो मी माझ्या प्रबंधामधनं त्या ठिकाणी मांडलेला आहे। आज आपल्यासमोर पुन्हा एकदा हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे। खरं तर 1 तास सव्वा तासामध्ये सिंहगड पूर्ण आपला समजवायचं म्हणजे थोडंसं अवघड काम आहे। 15 वर्षाची माझी तपश्चर्या आहे आणि ती 1 सव्वा तासामध्ये सांगायची थोडंसं राहून जाईल बऱ्याचशा गोष्टी त्यातनं। माझं स्लाईड शो प्रेझेंटेशन झाल्यानंतर ज्या काही शंका राहतील आपल्या मनामध्ये त्या आपण जरूर विचाराव्यात, म्हणजे सगळंच मला या ठिकाणी कव्हर करता येईल म्हणून शंका आहे, परंतु जास्तीत जास्त आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। मी अनेक ठिकाणी व्याख्यानासाठी गेल्यानंतर प्रत्येक वेळी स्लाईड चेंज करत असतो, काही श्रोते असतात ते पुन्हा येत असतात, मग दरवेळी नव्यानं काही ते त्यांना पाहायला मिळावं म्हणून मी स्लाईड चेंज करत असतो। आजही काही नव्याने स्लाईड करून मी आपल्यासमोर आणले। मला आशा आहे की आपण सगळ्यांनी सिंहगड पाहिलेला आहे, बरोबर ना? म्हणजे सगळेजण सिंहगडला जाऊन आलेत। आपण आजपर्यंत पाहिलं की सिंहगडावरती अनेक लोक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणांनी जात असतात। कोणी अभ्यासासाठी जातं, कोणी तिथं जैव वैविध्यतेचा अभ्यास करण्यासाठी जातं, कोणी इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी जातं, कोणी ट्रेकिंगसाठी जातं, कोणी पक्षी निरीक्षणासाठी जातं, कोणी तिथल्या आणखी काही जिओलॉजिकल असेल या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी जातं, कोणी झाडावरती प्रेम करण्यासाठी जातं आणि कोणी झाडाखाली बसण्यासाठी जातं। तर आताच्या काळामध्ये
सिंहगड खूप जवळचं झालं आहे पुण्यापासून, कारण वाहतुकीची साधनं, रस्ता, सगळ्या गोष्टी, घाट रस्ता चांगला झाल्यामुळं खूप सोपं झालं आहे. पुण्यापासून अगदी 3-4 तासामध्ये सुद्धा सहज आपण जाऊन सिंहगडावरनं परत येऊ शकतो. त्यामुळं हल्लीच्या काळामध्ये पिठलं भाकरी खाण्यासाठी, कांदा भजी खाण्यासाठी सुद्धा लोक त्या ठिकाणी जातात. आणि हा 1-1.5 तासाचा प्रवास फोटोमध्ये बंदिस्त करून आपल्या सोशल मीडियाच्या काळामध्ये ते टाकतात. परंतु मी देखील तुमच्यासारखा ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी 2009च्या अगोदर ज्यावेळी मी सिंहगडावरती अनेक वेळा जातो. माझं गाव खडकवासलाच आहे, मी राहिलं तिथंच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अनेकदा सिंहगडावर जाणं व्हायचं. परंतु ती दृष्टी त्यावेळी अनेकदा गेलो तरी त्या दृष्टीने कधी सिंहगड मी पाहिलेला नव्हता. ज्यावेळी 2009 साली पहिल्यांदा मी मोडी लिपी शिकली आणि मोडी लिपी शिकल्यानंतर मला एक कागद मला वाचायला मिळाला आणि त्यातनं जे काही उलगडत गेलं त्याची परिणिती म्हणजे माझी PhD मध्ये झालेली. आणि हा सगळा आढावा मी आपल्यासमोर आता घेणार आहे. नेक्स्ट. आपल्याला माहिती आहे की सिंहगडाची शिवरायांच्या काळामध्ये जी 12 मावळं महाराष्ट्रामध्ये होती, त्या 12 मावळापैकी एका कर्यात मावळ नावाच्या मावळामध्ये सिंहगड किल्ला आपल्याला अस्तित्वात असलेला दिसतो. आणि ह्या सिंहगडाचं पूर्वीचा जो घेरा होता त्याला आडगाव घेरा असंही म्हटलं जायचं. आणि त्या आडगाव घेऱ्याचा हा नकाशा आहे. आडगाव घेरा म्हणजे कुठली गावं तर गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, डोंजे, खानापूर, मालखेड, खामगाव, कल्याण आणि कोंढणपूर ही जी गावं आहेत, ह्या गावांचं म्हणून आडगाव घेरा आणि त्याला घेरा सिंहगड असं म्हटलं जातं. आणि या घेरा सिंहगडच्या परिसरामध्ये असलेल्या एका उंच टेकडीवरती सिंहगड आपल्याला अस्तित्वात असलेला दिसतो. 1310 मीटरची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि पायथ्याच्या डोंजे गावापासून ती 700 मीटरची आणि पलीकडे कल्याण गावापासून 400-450 मीटरची उंची सिंहगड अशी असलेली आपल्याला दिसून येते. त्या सिंहगडाच्या उत्तरेला मोठा नदी वाहते जी आपल्याला पुण्यामध्ये येते, ज्याच्यावरती खडकवासला धरण बांधलेलं आहे. आणि पलीकडच्या भागामध्ये दक्षिणेच्या बाजूला नेक्स्ट. खरं तर सिंहगड पाहायचा म्हटलं तर आपल्याला 3 टप्प्यात पाहावं लागतो. कारण कुठल्याही गडाचं, सिंहगडच काय कुठलाही गड जर पाहायचं झालं तर आपण 3 टप्प्यात पाहत असतो. कारण सगळ्यात पहिलं आपल्याला पाहायचं असतं त्या सिंहगडाचा, कुठल्याही गडाचा घेरा पाहायचा असतो, घेऱ्यातली गावं पाहायची असतात. त्यानंतर आपण जसं जसं गडावरती जातो तर प्रत्येक गडाला काही ठिकाणी मेटा असतात, म्हणजे चौकी पाहण्याची ठिकाणं असतात. आणि मग सगळ्यात उंचावरती आपण गड पाहतो. अशा 3 टप्प्यामध्ये कुठल्याही गडाची सफर आपल्याला पाहता येते. कारण ज्यावेळी पूर्वीच्या काळी गडावरती आक्रमण व्हायची त्यावेळी सगळ्यात पहिला तडाखा किंवा सगळ्यात पहिलं आक्रमण व्हायचं ते पायथ्याच्या गावावरती व्हायचं. आणि त्यामुळे पायथ्याच्या गावांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करून मग शत्रू हा गडावरती आक्रमण करायचा. गडावरती येताना तो त्या मेटावरती त्याला तोंड द्यावं लागायचं आणि मेटावरनं पुण्यावरती गडावरती गेल्यावरती त्याला गडावरती आक्रमण करावं लागायचं. असे 3 टप्पे आपल्याला प्रत्येक गडाचे पाहायला मिळतात. म्हणून आजच्या आपल्या आढाव्यामध्ये फक्त सिंहगड हा विषय नाही, तर सिंहगडच्या परिसरामध्ये पायथ्यामध्ये देखील जी काही गावं आहेत त्या गावामध्ये जे काही ऐतिहासिक वारसे त्या ठिकाणी वास्तुकला असतील किंवा इतिहास असेल तो देखील आपण पाहणार आहोत. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण गडावरची मेटं पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण गडावरती जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर गडाचे इतिहासाच्या बाबतीमध्ये आजच्या व्याख्यानाच्या दृष्टीने मी 3 टप्पे केले. एकतर ऐतिहासिक सिंहगड, यादव काळापंचा सिंहगड, त्याच्या पलीकडे सातवाहन काळचा सिंहगड आणि त्याच्या पलीकडे प्राचीन काळचा, म्हणजे साधारणतः ज्याला लोहयुगामधला सिंहगड असं म्हणता येईल, अशा टप्प्यामधनं आपण सिंहगड दर्शन या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम आपण पायथ्याच्या गावामध्ये जर गेलो तर पायथ्याच्या गावामध्ये जी काही गावं आता मी तुम्हाला नावं सांगितली की गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, डोंजे, मालखेड, खामगाव, कल्याण, कोंढणपूर या गावामध्ये आपला प्राचीन अवशेष काही पाहायला मिळतात. त्यापैकी हा पहिला जो स्लाइड शो मध्ये फोटो आपण पाहतोय तो शिवगंगा नदी नावाची एक नदी सिंहगडाच्या एका लिंगदरा नावाचा एक भाग आहे, कल्याण गावाजवळ एक भिलरेवाडी नावाची वाडी आहे. त्या वाडीमध्ये तो जो उगमस्थान आहे त्या शिवगंगा नदीचं उगमस्थान आहे. आणि ही शिवगंगा नदी पुढे जाऊन निरेला मिळते, असा हा त्याचा उगमस्थान आहे. या ठिकाणी पूर्वी एक प्राचीन शिवाचं मंदिर होतं, परंतु ते आता अस्तित्वात नाही. म्हणजे अनेक पिढ्यांना देखील, वयस्कर लोकांना मी विचारलं त्यांना देखील ते आठवत नाही की या ठिकाणी शिवाचं मंदिर होतं. परंतु त्या शिवाच्या मंदिराचे तळखडे शेवटच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. असं हे शिवगंगा नदीचं उगमस्थान. नेक्स्ट. त्याच्यानंतर डोंजेच्या परिसरामध्ये गोळेवाडी हा एक जो भाग आहे त्या भागामध्ये हे आपल्याला सीताबाईचा दरा म्हणून एक ठिकाण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आत्ताच्या म्हणजे मला लहानपणापासून मी आठवते की मी तेच ऐकत आलो की याला सीतामाईचा दरा किंवा सीताबाईचा दरा असं म्हटलं जातं. परंतु मी ज्यावेळी लहान असताना त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळी देखील मी ती आख्यायिका ऐकली होती आणि सीतामाईचा दरा की उत्तर रामायण काळामध्ये सीता लव कुश बरोबर या ठिकाणी राहिलेली होती आणि तिथे एक पाण्याचा कुंड आहे, या ठिकाणी ती आंघोळ करायची असं मला सांगण्यात आलं होतं.
परंतु नंतर अभ्यासानंतर ह्याच्या बऱ्याचशा गोष्टी पुढे आल्या. खरं तर पहिला जो फोटो पाहतोय आपण त्याच्यामध्ये एक सतीचा हात आहे, ज्याला एका स्त्रीचा हात आहे, त्याच्यामध्ये बांगड्या आहेत आणि त्यामध्ये एक सती शिळा आहे. त्या ठिकाणी कोणीतरी स्त्री आपला पुरुष आपला पती वीरमरण आल्यानंतर सती गेली होती म्हणून तिच्या स्मरणार्थ ती सतीशिळा उभारण्यात त्या ठिकाणी आली होती म्हणून ती सतीशिळा आहे. परंतु लोकांनी कालोखात त्याच्यामध्ये त्याला आख्यायिका चिटकवली आणि तो सीतामाईचा दरा सतीचा दरा होऊन गेला. नेक्स्ट, ज्यावेळी ब्रिटिशांनी 1818 3 मार्च 1818 सिंहगडावरती ताबा घेतला त्यावेळी सिंहगडावरती मिळालेल्या जे काही वस्तू होत्या त्याच्यामध्ये त्यांची एक लिस्ट त्यांनी यादी केली होती आणि त्याच्यामध्ये 67 तोफा सिंहगडावरती ब्रिटिशांना मिळाल्या होत्या. त्यापैकी आता फक्त 7 तोफा सिंहगडावरती असत आहेत. 2 तोफा ज्या आहेत त्या टिळक बंगल्याजवळ आहेत, 2 तोफा गांधी बंगल्याजवळ आहेत, एक तोफ त्या ठिकाणी जी तळाई उद्यान आहे त्या ठिकाणी आहे आणि पायथ्याच्या गावामध्ये मोरदरी एक गाव आहे त्या ठिकाणी एक तोफ आहे आणि कल्याण गावामध्ये 3 तोफा आहेत. त्यापैकी 2 तोफा तिथल्या विठ्ठल मंदिराजवळ आहेत. मी हा फील्ड सर्वे सिंहगडाचा अभ्यास करत असताना ज्यावेळी मी करत होतो त्यावेळी मला त्या कल्याण गावातल्या विठ्ठल मंदिरासमोरच्या तोफेवरती मला हा एक कन्नड शिलालेख आढळला आणि त्याचं मी नंतर ज्यावेळी लिप्यंतर करून घेतलं त्यावेळी मला ते एक वेगळी माहिती त्यातनं पुढे आली होती. हा कन्नड 4 ओळींचा शिलालेख आहे. ही तोफ देखील गडावरचीच आहे. मालखेड मोरदरी गावातली तोफ देखील कल्याण गडावरचीच आहे कारण ज्यावेळी बुरुज ढासळले तटबंदी पडली त्यावेळी काही तोफा या खाली डोंगरामध्ये पडलेल्या होत्या, उतारावरती पडलेल्या होत्या आणि त्यावेळच्या गावकऱ्यांनी बैल लावून ओढून नेऊन त्या गावामध्ये स्थापित केल्या आहेत. अशापैकी ह्या काही तोफा, त्यापैकी ही एक तोफ की ज्याच्यावरती कन्नड लेख आहे. हा कन्नड लेख मी ज्यावेळी आमचे डिकन कॉलेजचे इपिग्राफीचे एक तज्ज्ञ आहेत डॉक्टर दांडेकर सर त्यांच्याकडनं वाचून घेतला आणि तो 4 ओळींचा त्याच्यावरचा लेख आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मला तवारा गंडा बहुगा गे हत्तू असं त्याचं नाव आहे. त्यातला मला तवारा हे जे आहे एक जमातीचं नाव आहे आणि गांडा हा एका मालकाचं किंवा प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला संबोधून ते केलं आहे. बहुगा हे त्या व्यक्तीचं नाव आहे आणि गे हत्तू, हत्तू म्हणजे कन्नडमध्ये 10 या शब्दाला अंकाला हत्तू म्हटलं जातं. असं तो त्याचं वाचन आहे की मला तवारा गंडा बहुगा गे हत्तू म्हणजे मला तवारा जमातीच्या 10 सैन्याचा बहुगा नावाच्या एका सेनापतीनं पराभव केला आणि त्याच्या गौरवार्थ त्याला ही तोफ देण्यात आली, त्याच्यावरती तो लेख कोरलेला आहे असं त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट, कल्याण आणि पेठ परिसरामध्ये तुम्ही जर कधी गेला असाल तर त्या ठिकाणी आजही तेलाचे घाणे, दगडी तेलाचे घाणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या घाण्यामध्ये पूर्वी त्या गावाचं नावच पेठ आहे कल्याणजवळच्या, त्या पेठमध्ये खरोखर ती बाजारपेठ होती आणि त्या ठिकाणी शेंगदाण्याचं किंवा खोबऱ्याचं त्या ठिकाणी शक्यतो शेंगदाण्याचं जास्त करून तेल काढलं जायचं आणि असे मला जवळ 12 घाणे दगडाचे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. ते आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मोठं मुसळ टाकून शेंगदाणे टाकून बैलाच्या माध्यमातून ते फिरवलं जातं आणि त्यातलं जे तेल निघतं ते तेल त्या ठिकाणी काढलं जातं आणि ते तेल त्या परिसरातनं संपूर्ण पुणे परिसरामध्ये गडावर असेल त्या ठिकाणी ते त्याची सप्लाय केला जायचा आणि आपल्याला माहिती आहे की आजही गडावरती कल्याण मोरदरी ह्या परिसरामधनं अनेक लोक गडावरती दही दूध ताक पिठलं भाकरी विकण्यासाठी येत असतात आणि त्याची ही परंपरा हे तेलाच्या घाण्यापासून देखील आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट, त्याच परिसरामध्ये मी सांगितलं की ज्या ठिकाणी शिवगंगा नदीचा उगम होतो त्या लिंगदरा भागामध्ये तिथं जी भिलारेवाडी नावाचं गाव आहे, एक 10-15 गावांची घरांची वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये काळूबाईचं मंदिर, ज्याला आता काळूबाईचं मंदिर म्हटलं तर त्याला त्या परिसरामध्ये हे जे बाहेर जे मी मांडलेले त्या गावकऱ्यांनी मांडलेले अवशेष आहेत ह्या मूर्ती भग्न मूर्तींचे अवशेष आहेत की जे पूर्वी त्या ठिकाणी त्या मंदिराचं ओट्याचं काम सुरू असताना त्या जमिनीत मिळालेले मूर्त्यांचे अवशेष आहेत. ह्या मूर्त्यांमध्ये हे खरं तर भग्न अवशेष आहेत, त्याचे तुकडे आहेत. इंटॅक्ट मूर्ती जर खरोखर असेल तर फार मोठ्या मूर्ती त्या ठिकाणी पूर्वीच्या असणार आहेत आणि ज्यावेळी मी या परिसर सगळा सर्वे केला त्यावेळी त्या ठिकाणी त्या सर्वेमध्ये त्या ठिकाणी आणखी 2 विष्णू मूर्ती त्या जमिनीमध्ये मिळालेल्या होत्या. डेक्कन कॉलेजने त्या दोन्ही मूर्तींचं व्यवस्थित संवर्धन केलं आहे आणि त्या ठिकाणी त्या मांडलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की विष्णू मूर्तींचे 24 प्रकार सांगितले जातात. त्यांच्या हातामध्ये जे आयुधं असतात त्या क्रमाने तो क्रम जसा बदलत जातो त्या बदलत्या क्रमानुसार विष्णू मूर्तीचं नाव बदलत जातं. उदाहरणार्थ पद्मनाथ मूर्ती, केशव मूर्ती वगैरे ज्या अशा मूर्ती आहेत त्या हातामध्ये शंख पद्म गदा चक्र ही जी आयुध आहेत त्या आयुधांचा क्रम जसा बदलतो तसं त्या मूर्तीचं नाव बदललं जातं आणि तशा 2 मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट, हे आपण पाहतोय की खाली ज्या आहेत ह्या 2 मूर्ती साधारणतः एक 4 फूट उंचीच्या ह्या मूर्ती आहेत. ह्या दोन्ही मूर्तींचं
आयुधक्रम हातामधला वेगवेगळा असल्यामुळे या दोन्ही मूर्तींची नावं वेगवेगळी आहेत आणि डेक्कन कॉलनी याचं नंतर संवर्धन केलं. 1984च्या आसपास या मूर्ती त्या जमिनीमध्ये सापडलेल्या होत्या. परंतु आम्ही ज्यावेळी त्या ठिकाणी सर्वे केला आणि त्याचा आणखी सखोल अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात येतं की ह्या दोन मूर्ती ज्या आहेत ह्या प्रत्यक्ष गर्भगृहातल्या मूर्ती नाहीत. ह्या दोन मूर्ती आहेत ह्या देवकोष्ठ किंवा कोनाड्यामधल्या मूर्ती आहेत. आणि विचार करा ज्या अर्थी या दोन मूर्ती त्या ठिकाणी आणखी एक तिसरी मूर्ती मिळाली होती 1983ला मनेरवाडी म्हणून खानापूरचं जे गाव आहे त्या गावामध्ये एक याचं फॉरेस्टचं काम चालू होतं. त्यावेळी चर्ख होता त्यामध्ये एक मूर्ती त्या ठिकाणी विष्णू मूर्ती मिळाली होती एवढ्याच उंचीची. ती मूर्ती आता केळकर म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. अशा ह्या माझ्या अंदाजाने ह्या देवकोष्ठामधल्या मंदिराच्या बाहेरच्या किंवा देवळ्यामध्ये आतमध्ये ह्या मूर्ती मांडलेल्या होत्या. आणि ज्या अर्थी विष्णूमूर्ती त्या ठिकाणी मिळतात त्या अर्थी ते मंदिर फार मोठं त्या ठिकाणी असावं आणि हे विष्णूचं मंदिर असावं असा माझा कयास आहे. आणखी उत्खनन त्या ठिकाणी करायला गेलं तर त्यातनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळतील भविष्यामध्ये तसं योजना आहे. वरती जे पाहतोय आपण ते एक शापवचन आहे ज्याला गद्देगळ म्हणतात. ज्यांना इतिहासाचं किंवा त्याविषयी शिल्पाविषयी माहिती असेल त्याला एक गद्देगळ नाव असं म्हटलं जातं. वरती सूर्य आणि चंद्राचे ते हे आहेत आणि खाली एक स्त्री आणि एक गर्दभ म्हणजे गाढव यांचं एक शिल्प कोरलेलं आहे. हे त्याला शापवचन असं म्हटलं जातं की त्या काळी अनेक ठिकाणी यादव काळामध्ये देखील किंवा नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही गदेगड मिळाले आहेत त्या प्रत्येक अनेक गदेगडच्या खाली शिलालेख आपल्याला मिळाले आहेत. दुर्दैवाने या ठिकाणी शिलालेख मिळाला नाही त्यामुळं इथल्या परिसराची माहिती आपल्याला मिळत नाही. परंतु माझ्या अंदाजाने कदाचित जमिनीमध्ये तो शिलालेख गाडला असावा त्याचा तुकडा राहिला असावा. नंतरच्या काळात लोकांनी त्याला मंदिरासमोर स्थापन केलं त्याला शेंदूर लावला आणि त्याची पूजा करण्यास सुरू केलं. गदेगड करायचं कारण असं असावं बऱ्याच ठिकाणी ज्यावेळी तो एरिया तो भाग ज्यावेळी एका राजसत्तेखाली असतो त्यावेळी ती राजसत्ता त्या ठिकाणी ते इंडिकेट करत असते. जसं आपण एखादा प्लॉट घेतो आणि त्या ठिकाणी नोटीस बोर्ड लावतो की ही जागा माझ्या मालकीची आहे आणि या ठिकाणी कोणी आक्रमण केलं तर त्याला कायदेशीर कारवाई केली जाईल. तशा पद्धतीनं त्या काळामध्ये हे गद्देगड आणि त्यावरती लेख लिहिण्याचं एक पद्धत होती. आणि हे गद्देगड त्या ठिकाणी होते की हा एरिया आमच्या मालकीचा किंवा आमच्या नियंत्रणामध्ये आहे. या ठिकाणी कोणी अतिक्रमण केलं कोणी आक्रमण केलं तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल असं काही ते त्यातनं त्यांना संदेश त्याचा द्यायचा होता. त्यामुळे ही गद्देगड त्या ठिकाणी कोरलेली होती. त्यामुळं हा भाग सिंहगडच्या इतिहासापूर्वी देखील काहीतरी महत्त्वाचा होता असं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट परिसरातल्या गावामध्ये मग अशी मी सांगितलं की मोरदरी गावामध्ये देखील अनेक वीरघळी आपल्याला पाहायला मिळतात. वीरांचे स्मारक आहेत त्या ठिकाणी दगडी कोरलेली 7-8 स्मारकं त्या ठिकाणी आहेत. नेक्स्ट स्लाइड. सिंहगडच्या परिसरामध्ये जसं आपण उंचावरती जातो तसं आपल्याला त्या ठिकाणी सिंहगडच्या परिसरामध्ये अनेक आपल्याला गोष्टी ठिकाणं पाहायला मिळतात. देवतांची ठिकाणं असेल किंवा आणखी काही ठिकाणं असेल. त्यापैकी हे असलेलं श्री रामखाड्याची भवानी म्हणून एक ठिकाण त्या ठिकाणी आहे. हे आपल्याला खामगाव गावाच्या बाजूने गेलं तर चांदेवाडी म्हणून गाव लागतं. त्या ठिकाणी आपण वरती थोडं डोंगरावरती गेलं की त्या ठिकाणी आपल्याला हे रामखाड्याची भवानी म्हणून याचा उल्लेख मिळतो. पूर्वीच्या कागदपत्रामध्ये जमा खर्चाचे जे काही कागद सिंहगडावरचे आपल्याला मिळाले त्या जमा खर्चाच्या कागदामध्ये हे रामखाड्याच्या भवानीचा उल्लेख आलेला आहे. अतिशय सुंदर ठिकाण आणि एक वेगळी अद्भुती देणारं ठिकाण आहे. ज्यावेळी तुम्ही डोंगर सोडून वरती जाता त्यावेळी अतिशय आरुंद वाटेने तुम्ही त्या काड्यामध्ये आतमध्ये शिरता. त्याचं प्रवेशद्वार किंवा मुख जे आहे अतिशय लहान आहे आणि तुम्ही आतमध्ये ज्यावेळी उतरता त्यावेळी गुडघावर पाणी त्या खाली असतं आणि एका खडकाच्या त्या कड्याच्या कोपऱ्यामध्ये एक शेंदूर लावलेलं एक ठिकाण आहे त्याला भवानी म्हणून त्या ठिकाणी लोक पूजा करतात आणि यात्रा नवरात्रामध्ये याच्यामध्ये यात्रा भरत असते. तर एक पाहण्यासारखं ठिकाण आहे. नेक्स्ट मग अशी मी सांगितल्याप्रमाणे घेरा सिंहगड मग आपण डोंगरावरती येतो मेटावरती येतो. आणि मेट ही संज्ञा तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळी कुठल्याही गडावरती गावापासून गडावर जाण्या जे काही डोंगर वाटा होत्या त्या प्रत्येक वाटेवरती एक एक मेट किंवा चौकी पाहायची जागा असायच्या आणि त्या चौकी पाहायच्या ठिकाणी काही वस्ती असायची आणि त्या वस्तीवरती एक नाईक म्हणून एक पद असलेला एक व्यक्ती त्या ठिकाणी असायचा. आणि येणारी जाणारी व्यक्ती ज्यावेळी गडावर त्या काळात जायची त्यावेळी त्याला तिथं अडवलं जायचं. त्याच्याकडनं त्याचं गडावर जाण्याचं प्रयोजन विचारलं जायचं. त्याची खात्री पटवली जायची आणि त्या खात्रीतनं त्याला जर समाधान झालं तर त्या माणसाला वरती पाठवलं जायचं. अशा प्रकारचे चेकपोस्ट त्यावेळी होते. परंतु त्याचा दुसरा तोटा असाही होता की ज्यावेळी गडावर आक्रमण व्हायची त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा या मेटकऱ्यांना त्याला तोंड द्यावं लागायचं आणि त्या ठिकाणी फार मोठी लढाई किंवा वीरप्रसंग त्या ठिकाणी घडायचे. अशाच एका मेटापैकी सिंहगडावरती माझ्या वाचनामध्ये 6 मेटं होती. प्रमुख 4 मेटं होती. ते 4 मेटापैकी मेट पिलावरे म्हणजे कल्याण दरवाजाच्या खाली आपण उतरलो तर त्या ठिकाणी एक मेट पिलावरे नावाचं एक मेट आहे आणि त्या ठिकाणी पिलावरे आडनावाचे मेटकरी त्या ठिकाणी राहत होते. आपण नैऋत्येला गेलो तर त्या ठिकाणी कळकीचे मेट म्हणून एक मेट आहे. त्या ठिकाणी आता 200 घरांची वस्ती आहे. त्या ठिकाणी लांघे कोळी नावाचे मेटकरी होते.
तिसरे मेट सडकेचे मेट, की ज्या मार्गे आता आपण नियमित ट्रेक करतो, आतकरवाडीतून वरती जातो, त्या ट्रेक वाटेवरती एक सडकेचे मेट होतं. त्या सडकेच्या मेटाला पडेर आणि गायकवाड हे कोळी लोक त्या ठिकाणी मेटकरी होते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं मेट, की याला जोरकर मेट, आंबडीभाऊचं मेट किंवा अमृतेश्वराचं मेट असं देखील म्हटलं जातं, की ज्या ठिकाणी इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की नरवडे तानाजी मालुसरे या ठिकाणी आले मागवद अष्टमीच्या रात्री, आणि या ठिकाणी येऊन त्यांनी तो काही जागरण गोंधळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. खंडोजी नाईक या ठिकाणी राहत होते, या ठिकाणचे मेटकरी होते. त्यांना आपली ओळख पटवली, आपला हेतू सांगितला, आणि त्याच्यानंतर तो जो दिसतोय वरती आपल्याला तो सिंहगड दिसतोय. आणि ह्या मेटाच्या बाजूने आपण उजव्या बाजूने वरती गेलो तसं त्या डोंगर धारेने आपण गडावरती पोहोचतो. आणि हे मेट महत्त्वाचं का, तर या ठिकाणी आता देखील 3-4 घरांची वस्ती आहे. या ठिकाणी अमृतेश्वर आणि भैरवाची मूर्ती आहे. गडावरती खरं तर 3-4 अमृतेश्वर आहेत. एक सिंहगडावरचा अमृतेश्वर, एक डोंजेचा अमृतेश्वर, हा मेटावरचा अमृतेश्वर, आणि खडकवासला, नांदोशी आणि डोंजे ह्याच्या सीमेवरती एक आंबरीबाचं ठिकाण आहे. असे 4 अमृतेश्वराचे मंदिर त्या ठिकाणी आहेत. त्यापैकी हे एक अमृतेश्वराचं मंदिर या ठिकाणी आहे, छोटंसं मंदिर आहे. आणि या ठिकाणी खंडोजी नायकाच्या वाड्याचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं फाउंडेशन अतिशय सुंदर चांगल्या दगडीमध्ये घडवलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या मेटावरती येऊन तानाजी मालुसरे पुढे गेले आणि गडावरती त्यांनी आक्रमण केलं असं सांगितलं जातं. या मेटावरती दरवर्षी आता ती परंपरा चालू आहे की त्या ठिकाणी तो जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. या ठिकाणी विनायक दारवडकर, गणेश जाधव आमचे सहकारी आलेत. आम्ही अनेकदा त्या माघवद्द अष्टमीच्या रात्री त्या तानाजी कड्यानं खाली उतरून आम्ही ह्या मेटावरती येतो आणि त्या अंधारामध्ये त्या ठिकाणी जो उत्सव होत असतो त्या उत्सवात सामील होतो आणि पुन्हा आम्ही गडावरती जाऊन हे करतो. कारण अष्टमीच्या रात्री तानाजी मालुसरे गडावरती मेटावरती आले आणि माघवद्य नवमीला तो गडावरती रणसंग्राम त्या ठिकाणी झालेला होता. या ठिकाणचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी पूर्वीच्या काळी जी काही वस्ती होती त्या आडनावात चव्हाण आडनावाची लोक होती, थोपटे आडनावाची लोक होती, काही जोरकर हे कोळी महादेव कोळी समाजाचे लोक आजही त्या ठिकाणी राहतात. हे मूळचे वाई खोऱ्यातल्या जोर गावचे पूर्वीच्या नंतर ते या ठिकाणी आले आणि जोरकर म्हणून या ठिकाणी राहिले. ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्यावेळी गडावरती ताबा घेतला गेला त्या काळामध्ये ब्रिटिशांनी ह्या परिसरातल्या लोकांच्या घरांच्या झडती घ्यायला सुरू केलं, त्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळी बऱ्याचशा लोकांनी इथून ते स्थलांतरित झाले. खाली दुरुपदरा नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये काही लोक त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी मरणाच्या भीतीनं आपली आडनावं देखील काही लोकांनी बदलली आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट, हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अमृतेश्वराचं छोटंसं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या मेटावरती. नेक्स्ट, त्या अमृतेश्वर मंदिराची ही अमृतेश्वर आणि भैरवीची मूर्ती आणि त्याच परिसरामध्ये 12 वीरांची स्मारकं अतिशय सुंदर नक्षीदार आणि मोठ्या प्रमाणावर कोरलेली आहेत. याचा अर्थ त्या मेटावरती पूर्वीच्या काळी फार मोठी लढाई झाली होती आणि त्या लढाईमध्ये त्या मेटावरचे असतील किंवा सिंहगडावरती राहणारे सैनिक असेल त्यांना वीरमरण त्या ठिकाणी आलं होतं म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ही स्मारकं त्या मेटावरती उभारण्यात आलेली आहेत. नेक्स्ट, आता आपण ज्यावेळी गडावरती येतो त्यावेळी गडावरती आपल्याला माहिती आहे की सिंहगड म्हणजे फक्त 5 दरवाजे, 33 बुरुज, 48 पाण्याचे टाका, 1 विहीर, 3 तलाव असं काही नाही आहे. तर सिंहगडावरती बरेच काही गोष्टी आहेत. त्यापैकी सिंहगडावरती असलेला एकमेव शिलालेख जो आहे तो कल्याण दरवाजावरती आहे आणि तो त्याच्यामध्ये श्री शालिवाहन शके 1672 कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा तो लेख लिहिला आहे. म्हणजे बाळाजी बाजीराव पंडित प्रधान म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये 1750 साली त्या कल्याण दरवाजाचं कुठेतरी डागडोजी किंवा नूतनीकरण करण्यात आलं होतं आणि त्याच्या आठवण म्हणून तो शिलालेख त्या ठिकाणी कोरलेला होता. सिंहगडावरचा असलेला एकमेव हा शिलालेख आहे. नेक्स्ट, सिंहगड आपल्याला माहिती आहे की यादव काळामध्ये सिंहगड होता असं सांगितलं जातं, पण यादव काळाचा लिखित पुरावा आपल्याला कुठलाही मिळत नाही आणि त्यासाठी आपल्याला त्याचा पुरावशेषामधनं त्याचं माहिती घ्यावी लागते. आणि म्हणून सिंहगडाचा 3रा पुणे दरवाजा जो आहे त्या पुणे दरवाजाची जी नक्षी आहे वरती कमळाचं चित्र आपल्याला कमानीपाशी दिसतंय आणि खाली काही ठिकाणी काही मंदिरांचे स्तंभ त्या दरवाजामध्ये वापरले आहेत आहे. तर त्याच्यावरनं हे मंदिर किंवा हा सिंहगड हा यादव काळामध्ये अस्तित्वात होता असं सांगितलं जातं, कारण ही बांधकामाची शैली जी आहे ही यादव काळाच्या बांधकामाच्या स्थापत्य शैलीशी जुळते. आणखी एक त्याला पुष्टी देणारा पुरावा म्हणजे गडावरती जे कोंढणेश्वराचं जे मंदिर आहे ते कोंढणेश्वराच्या मंदिराची जी द्वारशाखा आहे ती द्वारशाखा चतुर्श्वर द्वारशाखा आहे. त्याच द्वारशाखेचं स्थापत्य आणि यादव काळाचं स्थापत्य हे समान येतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सिंहगड हा यादव काळात देखील 12व्या-13व्या शतकामध्ये अस्तित्वात होता. नेक्स्ट, त्या 3ऱ्या पुणे दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे आपल्याला व्याल शिल्प पाहायला मिळतं. प्राणी आणि पक्षी यांचं संमिश्र असलेला हा एक वेगळं सुप्रीम पॉवर दर्शविणारं हे चिन्ह त्या दरवाजावरती कोरलेलं आहे. नेक्स्ट, गडावरती जे काही अनेक वास्तू आहेत त्यापैकी बऱ्याच लोकांना
त्या ठिकाणी बोर्ड लावल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे त्या वास्तूबद्दल जास्त जानकारी मिळत नाही. परंतु हा जो आपल्याला माहिती की बारूदखाना किंवा दारू कोठार म्हटलं जातं, आपण गडावरती 3ऱ्या दरवाज्यातनं वरती आलो की उजव्या हाताला आपल्याला हे दारू कोठार लागतं. आणि तसं जर पाहिलं तर आतमध्ये गेल्यानंतर जी काही रचना त्या दारू कोठारची आहे त्याच्यामध्ये बारकाईने पाहिलं तर ही एक युरोपियन बनावटीची इमारत आहे. ज्यावेळी ब्रिटिशांनी गडाचा ताबा घेतला त्यावेळी त्या ताब्यानंतर त्यांनी तात्पुरत्या निवासासाठी त्यांनी ही दगडी इमारत त्या ठिकाणी बांधली होती आणि ते सैनिक ब्रिटिश त्या ठिकाणी राहत होते. आणि आतमध्ये आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आतमध्ये ही रचना आहे की आतमध्ये उजव्या बाजूची दुसऱ्या क्रमांकाचा जो फोटो आहे वरचा, त्यामध्ये फायर प्लेस म्हणजे शेकोटी करण्यासाठी आतमध्ये जागा केली. की आपल्याला माहिती आहे ब्रिटिश बंगल्यामध्ये किंवा आता हल्ली आपल्याकडे पण थंडीमध्ये घरामध्ये शेकोटी करण्याची व्यवस्था असते उभीसाठी, तशी ती एक व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. त्याचा आउटलेट खालच्या आपल्याला त्या हॉलमध्ये दिसतोय की तिथं ते धूर जाण्यासाठी जागा त्या ठिकाणी होती. म्हणून ही एक ब्रिटिशकालीन इमारत आहे, वास्तू आहे. आणि ती काही बारूदखाना वगैरे नव्हती. परंतु त्याच्या आजूबाजूला बारकाईने पाहिलं, आता बरंचसं बुजलंय परंतु फाउंडेशन फार मोठं दिसतं आपल्याला, दगडीचं जोतं दिसतं की पूर्वीच्या काळी कदाचित तो बारूदखाना असावा. नेक्स्ट त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला जे काही घोड्याची पागा म्हणून दाखवलं जातं, खरं तर घोड्याची पागा नाही आहे ती. पूर्वीचं एक पाण्याचं फार मोठं खोदलेलं टाकं होतं, खांब टाकं होतं आणि त्याच्यामध्ये फार मोठा पाणी साठा होता. नंतरच्या काळामध्ये त्याला पूर्वी गडावरती ज्यावेळी लढाया व्हायच्या त्यावेळी भांड्यांच्या आवाजानं म्हणजे तोफेच्या आवाजानं खालचे पाण्याचे स्रोत बदलायचे, व्हायब्रेशनमुळे त्याचे निसर्गाचे प्रवाहाचे स्रोत बदलायचे आणि काही काही ठिकाणी टाक्यामधलं पाणी देखील आटायचं. आणि असंच हे पाणी आटलेलं एक टाकं आयतं त्यावेळेच्या लोकांना उपलब्ध झालं आणि त्यांनी त्याचा वापर राहण्यासाठी आणि काही जनावरं बांधण्यासाठी त्यावेळी केला असावा, परंतु त्याला आता घोड्याची पाका असं म्हटलं जातं. नेक्स्ट त्याच्या पुढे आल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला आपल्याला ही एक अतिशय मजबूत दगडी भिंत असलेली कंपाऊंड असलेली एक इमारत दिसते. हा पूर्वीचा जवाहीरखाना असं म्हटलं जातं, कारण याचं फार मोठा परिसर आहे. 4 फूट जाडीची दगडी ही भिंत आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये काही वास्तू होत्या त्या आता पडलेल्या आहेत, त्याचं फक्त फाउंडेशन दिसतं. नंतरच्या काळामध्ये फॉरेस्टने आतमध्ये एक रेस्ट हाऊस त्या ठिकाणी केलं आहे. परंतु मोडी कागदपत्रांमध्ये जे काही पत्रव्यवहार झाले आहेत त्यामध्ये काही पत्र अशी वाचण्यात आली आहेत की ज्यावेळी पुण्यावर नंतर पेशवे काळामध्ये याचा वापर जास्त करून संपत्ती ठेवण्यासाठी आणि आशयासाठी या जवाहीरखान्याचा किंवा सिंहगडाचा केला गेला होता. आणि त्याचे पुरावे पत्रामध्ये मिळतात. 2 पत्र माझ्या वाचनामध्ये आले की पुण्यावरनं परतीवरनं काही सोन्याची किंवा रुपयाची नाणी असतील, चांदीचे देवारे असतील, देव असतील, हे या ठिकाणी पाठवलेत. आणि त्यावेळी एक चिठ्ठी घेऊन मग तो कारकून तिकडे यायचा आणि तिथल्या त्या जो पहारेकरी असतात ते चिठ्ठी द्यायची किंवा अशी अशी व्यक्ती पाठवले, त्यासाठी एवढं सामान पाठवलंय आणि ते मोजून घेणं किंवा तिकडनं गडावरनं पुन्हा जर पाठवायचं असेल तर त्याचीही चिठ्ठी केली जायची. आणि तसे उल्लेख मिळतात की रुपयाचा देवारा पाठवलाय किंवा उंटावरनं हैबती होनांच्या गोण्या पाठवल्या, त्या तुमच्याकडे ठेवून घेणे, किती त्याची मोजदाद त्या ठिकाणी केली जायची. अतिशय महत्त्वाची वास्तू गडावरची ही होती. नेक्स्ट हा गडावरचा सगळ्यात उंचावरचा भाग ज्याला बालेकिल्ला आपण असं म्हणतो. जसं पुरंदरला किंवा राजगडला मोठा बालेकिल्ला आहे तसा सिंहगडला बालेकिल्ला फार मोठा नाही आहे, पण छोटासा एक उंचावरचं ठिकाण आहे की त्या ठिकाणी आपल्याला उभं राहिलं तरी संपूर्ण सगळा डाव्या बाजूला राजगड, उजव्या बाजूला तोरणा आपल्याला दिसतो आणि संपूर्ण गड परिसर आपल्याला त्या ठिकाणी निहाळता येतो. आणि पूर्वी या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये त्या ठिकाणी एक वॉच टॉवर केला होता, त्याचा उल्लेख पेपरमध्ये मिळतो की ब्रिटिश त्या ठिकाणी गस्त घालायचे त्या ठिकाणी उभं राहून आणि दुर्बिणीतनं आजूबाजूचा परिसर निहाळायचे. नेक्स्ट ते वॉच टॉवरचे हे काही अवशेष आहेत. नेक्स्ट गडावरती फिरताना आपल्याला बारकाईने जर पाहिजे तटबंदीमध्ये किंवा काही बांधकामांच्या दगडामध्ये आपल्याला काही चिन्ह कोरलेली दिसतात. त्याला पुरातत्व भाषेमध्ये मॅशन मार्क असे म्हणतात किंवा बांधकामाची चिन्ह म्हटलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी गवंडी हे काही टीममध्ये काम करायचे बांधकामाचे, त्यावेळी त्यांना एका टीमला एक काम नेमून दिलं जायचं आणि ती टीम ते काम करताना त्यांची काही त्यांना चिन्ह दिलेली असायची आणि ती चिन्ह त्यामध्ये ते कोरायचे की तुम्ही आज एवढ्या महिन्यामध्ये एवढं काम केलं, मग ह्या टीमने एवढं काम केलं, त्या टीमने एवढं काम केलं, म्हणून त्याला मॅशन मार्क असं म्हटलं जातं. आणि तुम्ही पायाखाली पाहिलं तर त्याच्यावरती काही मॅशन मार्क आपल्याला दिसतात. त्रिशूल किंवा एस आकार उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्रिशूल दिसतोय कोरलेला, खाली एक त्याच्या खाली एस आकार कोरलेला दिसतोय, मध्ये पुन्हा एक त्रिशूल आहे, काही ठिकाणी प्लस म्हणजे अधिकचं चिन्ह, काही ठिकाणी मायनस वजाचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. असे अनेक चिन्ह आपल्या त्या ठिकाणी मिळतात. या सगळ्यांना मॅशन मार्क्स मिळतात. अनेक किल्ल्यावरती जुन्या मंदिरावरती आपल्याला मॅशन मार्क्स पाहायला मिळतात. नेक्स्ट हे गडावरचं अमृतेश्वराचं मंदिर. मग अशी मी सांगितलं की 4 मंदिरं अमृतेश्वराची गड आणि परिसरामध्ये आहेत, त्यापैकी हे महत्त्वाचं गडावरचं मंदिर ज्यामध्ये अमृतेश्वर आणि त्याची भैरवी ही मूर्ती आतमध्ये आहे. ही नंतरच्या काळात बदललेली मूर्ती आहे, परंतु मूळ मूर्ती देखील फार देखणी होती असं सांगितलं जातं. आणि
आत्ताचं जे मंदिराचं स्वरूप आहे त्या मंदिराच्या स्वरूपापेक्षाही भव्य स्वरूप पूर्वीचं होतं. त्याच्या आजूबाजूने जर आपण पाहिलं तर फार मोठा चौथरा अजूनही आपल्याला दिसून येतो आणि पूर्वीच्या काळी इथं फार मोठं मंदिर होतं. याच मंदिराच्या प्रांगणामध्ये बसून मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवाजी त्या ठिकाणून अनेक न्यायनिवाडे आणि काही लोकांना जहागिरी इनामं देणं वगैरे असे त्या ठिकाणी घडलं जायचं. नेक्स्ट, हे कोंढाणेश्वराचं मंदिर. आता पुन्हा आपण इतिहासापाशी पुन्हा येऊ तर सिंहगडाची आपल्याला 4 नावं पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळीमध्ये मोहम्मद तुघलक ज्यावेळी ह्या किल्ल्याला वेढा देण्यासाठी आला होता. खरं तर सिंहगडाचा लिखित इतिहास हा 1350 सालापर्यंत मागे जातो. त्याच्या पलीकडे आपल्याला लिखित इतिहास सिंहगडाचा काही मिळत नाही. जो काही इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे तो त्यात सिंहगडाच्या अवशेषांवरनं पुरातत्वावरनं आपल्याला तो शोधावा लागतो आणि त्याच्यातनं मग आपण त्याचा मागोवा घेत असतो. परंतु 1350 सालापर्यंतचा इतिहास आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये फुतूह सलातीन किंवा शहानामे हिंद हे फारसी महाकाव्य इसामी नावाचे कवी लिहिलं होतं. 1350 साली त्यांनी ते लिहिलं आणि त्याच्यामध्ये 1328 साली घडलेल्या मोहम्मद तुघलकाच्या सिंहगड वेढ्याचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केला आहे. त्यामुळे आपल्याला त्यावेळचा तो प्रसंग कळतो की दिल्लीवरनं मोहम्मद तुघलक हा सिंहगडला वेढा घालण्यासाठी आला. त्याने 8 महिना सिंहगडला वेढा दिला आणि 8 महिना सिंहगडला वेढा दिल्यानंतर सिंहगडावरची रसद संपली, अन्नधान्य संपलं. म्हणून गडावरती जो नागनायक कोळी नावाचा जो किल्लेदार होता त्यावेळी नागनायक कोळी हा किल्लेदार त्यावेळी शिर्के नावाचे जे वाई परिसरामध्ये कृष्णा खोऱ्यामध्ये जे काही नेतृत्व करणारे घराणं होतं त्यांच्या वतीनं तो किल्ला लढत होता. आणि 8 महिन्यानंतर रसद संपल्यानंतर त्याला ते नाईलाजानं शरणार्थी ती पत्करावी लागली आणि त्यांनी पांढरं निशाण फडकावून तो निघून गेला आणि तो गड मोहम्मद तुघलकाच्या ताब्यात आला. त्याच्यापुढे मोहम्मद तुघलक त्या ठिकाणी आला. त्यांनी आपली त्या ठिकाणी सगळी यंत्रणा लावली, गड ताब्यात घेतला आणि तो पुन्हा देवगिरी म्हणजे दौलताबादला तो निघून गेला होता. असा सगळ्यात जुना उल्लेख त्या ठिकाणचा मिळतो. आणि त्याच्यापुढे मग कालांतराने वेगवेगळ्या शाह्यामध्ये निजामशाही असेल, पुढे आदिलशाही असेल, नंतर मोगल काळामध्ये असे वेगवेगळे हस्तांतरण सिंहगडाच्या पण झाले दिसतात. कारण 1328 नंतर पुढचा उल्लेख 1484च्या आसपासचा मिळतो. त्याच्यापुढे 1553 हुसेन निजामशहाच्या ताब्यामध्ये किल्ला होता असं दिसतं. त्याच्यापुढे 1336 पुन्हा हा किल्ला आदिलशहाकडे आलेला दिसतो. 1336 ज्यावेळी शहाजीराजे आदिलशहांची चाकरी करत होते त्यावेळी हा किल्ला त्यांच्याकडे होता. आणि 1336 नंतर 1647 साली 1636 नंतर 1647 साली ज्यावेळी 1666 साली दादोजी कोंडदेवांचं निधन झालं त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला फक्त थोडीशी लाच फिरून तो किल्ला बापूजी मुदगल नरेकर देशपांडे शिवपूरचे जे होते त्यांच्या मदतीनं घेतला होता आणि 1647ला हा किल्ला महाराजांकडे आला. 1647 नंतर पुन्हा 1648 साली कर्नाटकला ज्यावेळी शहाजीराजांना अटक करण्यात आली, विजापूरच्या आदेशाने अटक केली, त्यावेळी त्यांच्या सुटेसाठी पुन्हा हा किल्ला शिवाजी महाराजांना द्यावा लागला. आणि पुन्हा कालांतराने 1656 साली पुन्हा हा किल्ला शिवाजी महाराजांनी पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये जिंकून आणला. आणि त्यावेळी सिंहगड हे नाव त्यांनी दिलं असावं असं गहखरेंच्या पुस्तकात नमूद केलं आहे. कारण त्यावेळी मोहम्मद तुघलकच्या काळामध्ये कुंदियाना, नंतरच्या काळामध्ये कोंढाणा, 1656 साली सिंहगड असा उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला आढळतो. 1703 साली एप्रिलमध्ये ज्यावेळी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला त्यावेळी त्याचं बक्षिंदा बक्ष म्हणजे ईश्वराची देणगी असं नाव त्या किल्ल्याला दिलेलं होतं. पुन्हा ते सिंहगड करण्यात आलं. सिंहगड नाव असण्यामागची कारणं काही लोकांनी अशी दिली आहेत. राशी ढेरे वगैरे म्हणजे असं सांगतात की सिंहगडावरती नृसिंहाचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या नावावरनं त्या मूर्तीवरनं सिंहगडाला नाव दिलेलं असावं. आणि आताही त्या ठिकाणी आपल्या नरसिंहाची एक छोटीशी मंदिर देवळी पाहायला मिळते. आणि 1656 नंतर पुन्हा मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की 1665ला जो तह झाला मिर्झाराजांचा पुरंदरचा तह, त्या तहामध्ये हा किल्ला पुन्हा त्यांना द्यावा लागला मोगलांना. आणि पुन्हा कालांतराने आग्र्याहून सुटून शिवाजी महाराज पुन्हा स्वराज्यामध्ये आले. त्या काळामध्ये 2-3 वर्ष त्यांनी पूर्ण विचारामध्ये प्लॅनिंगमध्ये आपले 2-3 वर्ष काढले आणि पुन्हा गेलेले किल्ले परत नवीन किल्ले स्वराज्यामध्ये आणण्यास सपाटा लावला. त्याची सुरुवात सिंहगडापासून झाली होती. 4 फेब्रुवारी 1670 माघ वद्य 9ला हा सिंहगड स्वराज्यामध्ये आला आणि पुढे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये आणले होते. त्यापैकी सगळ्यात पहिलं नाव जे कोंढाणा मी मगाशी सांगितलं त्या कोंढाण्याचं नाव पडण्याचं कारण जे असावं की या ठिकाणी कौंडिन्य ऋषींचा आश्रम होता आणि त्या ठिकाणी कोंढाणेश्वराचं मंदिर देखील आहे. आणि त्या कौंडिन्य ऋषीवरून गडाला कोंढाणा हे नाव दिलं गेलं असं अशी एक आख्यायिका आहे. आणि खाली परिसरामध्ये कोंढणपूर नावाचं गाव देखील आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट, मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या कोंढाणेश्वर मंदिराची आतली जी द्वार शाखा आहे त्याला तुम्हाला ती जी चौकट आहे त्या चौकटीला तुम्हाला 4 टप्पे दिसतील. त्याला पुष्प शाखा, व्याळ शाखा, स्तंभ शाखा, लता शाखा असं म्हटलं जातं. त्याचे 4 टप्पे आहेत आणि त्याच्यावरनं असं अनुमान मांडलं जातं की हा किल्ला यादव काळात देखील असेल असावा. नेक्स्ट, आता गडावर जे काही वास्तू आहेत त्या वास्तूमध्ये
हे सगळ्यात पहिलं जे आहे की आपल्याला माहिती आहे की 4 फेब्रुवारी 1670 गडावरती लढाई झाली आणि त्यामध्ये उदयभान राठोड देखील मारला गेला. आणि पूर्वी साधारणतः 1984 सालापर्यंत उदयभानाचं स्मारक त्या ठिकाणी पहिल्या फोटो होतं त्याप्रमाणे होतं. आता त्याचा फक्त तळखडा आहे, तेवढंच शिल्लक आहे. नेक्स्ट, ही छत्रपती राजाराम महाराजांची समाधी 3 मार्च 1700ला राजाराम महाराजांचं सिंहगडावरती निधन झालं. ज्यावेळी जिंजीवन राजाराम महाराज पुन्हा स्वराज्यामध्ये आले त्यावेळी मजल दरमजल करत असताना अल्पशा आजाराने त्यांना सिंहगडावरती थांबावं लागलं आणि त्या मुक्कामामध्येच त्यांचं दुःखद असं निधन झालं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये साधारण 1704 साली त्यांच्या पत्नी ताराराणी साहेब यांनी हे दगडी वृंदावन आणि एक स्मारक त्या ठिकाणी केलं होतं. त्याचे उल्लेख आपल्याला कागदपत्रामध्ये मिळतात. आणि या ठिकाणी आतमध्ये जर आपण रचना पाहिली तर डाव्या बाजूला आतल्या स्मारकावरती वृंदावनावरती डाव्या बाजूला हनुमान चित्र आहे, मागच्या बाजूला गंडभिरुड आहे आणि उजव्या बाजूला आपला गरुडाचं शिल्प त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी पूर्वी एक स्फटिकाचा बाण होता की जो शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेमध्ये असायचा, तो देखील त्या ठिकाणी होता. तो बाण पाजरतो अशी आख्यायिका होती. नंतरच्या काळामध्ये चोरी होऊ नये म्हणून काय म्हणून तो बाण म्हणजे स्फटिकाचं शिवलिंग हे सध्या सातारच्या राजघराण्यामध्ये देवपूजेमध्ये त्या ठिकाणी मांडलेलं आहे. या ठिकाणी दरवर्षी त्या काळामध्ये वर्षभर वेगवेगळे उत्सव होजायचे. राजाराम महाराजांच्या पुण्यतिथीला त्या ठिकाणी 5000 लोक जमायचे असं सांगितलं जातं. तशी कागदपत्र उपलब्ध आहेत. आणि या समाधीच्या पाठीमागे एक वाडा होता ज्याला आता पुणे धर्मशाळा म्हटलं जायचं, की राजाराम महाराजांच्या अखेरच्या काळामध्ये त्यांची सेवा करणारे हाजी डमडरे नावाचे एक सेवक होते ज्यांना आगळंगे गाव इनाम दिलं गेलं होतं. ते डमडरे त्या ठिकाणी राहायचे आणि नंतर समाधीची देखभाल पूजा करायचे. त्यांच्यासोबत निळकंठ पलुसकर नावाचे एक ब्राह्मण गुरुस्थ त्या ठिकाणी पूजा अर्चा करायचे आणि दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी समाधीची व्यवस्था पाहायचे. नंतरच्या काळामध्ये त्याला जे काही विधी व्हायचे म्हणजे नवरात्रामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव व्हायचे, पाडव्याला पंचांग वाचलं जायचं, दिवाळीमध्ये कार्यक्रम व्हायचे, संक्रांतीला तिळगुळ ठेवलं जायचं, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी व्हायच्या. आणि पुण्यतिथीला 5000 लोक आसपासच्या गावचे आणि पुणे परिसरातल्या ठिकाणी जमायचे आणि त्यांना जेवण दिलं जायचं असे उल्लेख त्या ठिकाणी मिळतात. नेक्स्ट, 1328 पर्यंत आपण सिंहगड मागाशी लिखित पुरावा मिळतो म्हणून मी सांगितलं. नंतरच्या काळामध्ये मी ज्यावेळी फील्डवर सिंहगडचा परिसर पाहत होतो त्या सगळ्या परिसर पाहत असताना मला नेहमी शंका राहायची की 1328 पर्यंत सिंहगड होता याचा अर्थ काय तो एका दिवसामध्ये त्या ठिकाणी तयार झाला नाही आहे की 1328 सालाच्या आधी देखील काही तरी सिंहगड असावा. आणि माझ्या अंदाजानुसार सिंहगडाचं संरक्षणदृष्ट्या बांधकाम हे शिलार काळामध्ये साधारणतः एक 10व्या-11व्या शतकामध्ये झालेला असावा असा माझा अंदाज आहे. ज्यावेळी पन्हाळा वगैरे हे किल्ले बांधले गेले त्याच काळामध्ये देखील हा सिंहगड बांधला गेला असावा. संरक्षणदृष्ट्या त्याला तटबंदी, दरवाजे, बुरुज हे स्वरूप आलेलं असावं. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यापूर्वी त्या ठिकाणी मानवी वस्ती नव्हती. तर त्या ठिकाणी त्याच्या पूर्वी मानवी वस्ती होती. तर कधी होती? सातवाहन काळात देखील म्हणजे आजपासून 2200 वर्षापूर्वी देखील त्या ठिकाणी मानवी वस्ती होती याचे काही पुरावे मला त्या ठिकाणी मिळाले होते. त्यापैकी एक पुरावा म्हणजे सिंहगडाच्या उत्तरेला गेली एक डोंगररांग आहे. त्या ठिकाणी राजाराम महाराजांची समाधीवरती आहे. त्या समाधीपासून उत्तरेला पाहिलं तर एक डोंगररांग गेले. त्या डोंगररांगेमध्ये एक लेणी आहे आणि त्या लेणीला आत्ताचे लोक पांडवगड असं म्हणतात. आणि ब्रिटिश नकाशामध्ये 1894च्या नकाशामध्ये त्या ठिकाणी पांडव लेणी किंवा एक केव असं त्याचा उल्लेख केला आहे. आत्ताच्या लोकांना देखील लेणी ती माहिती आहे. त्या ठिकाणी लोक जातात, गुराखी जातात, शिकारी जातात, पर्यटक जातात. त्या ठिकाणी सोन्याने आपल्याला कलाकृतींनी केली आहे. परंतु ह्या लेणीमध्ये आतमध्ये एका वेळी 50-60 लोक राहू शकतील एवढी जागा आहे. आतमध्ये छोटंसं पाण्याचं टाका आहे, झोपायला एक बाक आहे कोरलेला, मध्ये एक पार्टिशन कोरलेलं आहे. आणि मी देखील ज्यावेळी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी मी त्या लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर खरं तर त्या लेणीकडे जाताना सिंहगडावरनं काढलेला पहिला फोटो आहे की लांबून काढलेला. पलीकडे आपलं धरणाचं पाणी दिसतंय आणि त्या कड्यामध्ये छोटंसं जे डार्क दिसतं डेंटच्या इथं ती लेणी आहे. आणि ज्यावेळी लेणीत आपण पोहोचतो त्यावेळी लेणीतल्या आतल्या बाजूने काढलेला मी आज सिंहगडाचा फोटो आहे की आतमध्ये लेणी कशी दिसते. नेक्स्ट, त्या लेणीमध्ये आतलं स्वरूप हे असं आहे. मध्ये ते पार्टिशन छोटासा बाग कोरलेला, कोपऱ्यामध्ये आतमध्ये एक पाण्याचा टाका आहे. आणि ज्यावेळी मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी सगळं बारकाईने पाहत असताना त्या मधल्या पार्टिशनला मला त्या ठिकाणी ब्राह्मी अक्षर स नावाचं कोरलेलं आढळलं. आणि ज्या अर्थी ब्राह्मी अक्षर त्या ठिकाणी मिळतं त्याच्या अर्थी त्या ठिकाणी मानवाचा वावर अधिक मागे जातो. खरं तर ही लेणी अर्धवट सोडलेली आहे, अनफिनिश्ड आहे, पूर्ण कोरलेली नाही. कारण ज्यावेळी ही कोरण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीचा हा दगड रॉक चांगला होता. ज्यावेळी दगड कोरत गेले आतमध्ये एक एक त्यांनी डिझाईन तयार केलं. परंतु नंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी वरती तो खडक ठिसूळ लागला आणि त्यामुळे त्यांनी ते अर्धवट सोडून दिलं होतं. म्हणून ही अर्धवट कोरलेली लेणी. परंतु त्या ठिकाणी हा स जो दिसताना ह सारखा दिसतो पण ब्राह्मी अक्षरमध्ये हे स असं वाचलं होतं. आणि बऱ्याच लेण्यामध्ये कुठल्याही लेखाची सुरुवात ब्राह्मी लेखाची सुरुवात सिद्धम या शब्दाने होत असते. त्या सिद्धमचा हा स असावा असा माझा अंदाज आहे. नाणेघाटामध्ये अनेक ब्राह्मी लेख कोरलेले आहेत.
त्या नाणेघाटातल्या लेखांची बनावट किंवा स्टाईल अक्षरांची आणि ही स्टाईल ही सेम टू सेम जुळते. आणि त्याच्यावरती आम्ही दांडेकर सर आम्ही बऱ्याच वेळा त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर आम्ही ते अनुमान मांडलं की सिंहगडावरती इसवी पूर्व 2ऱ्या शतकामध्ये म्हणजे आजपासून 2200 वर्षापूर्वी देखील मानवाचा वावर त्या ठिकाणी होता. मग हे याच ठिकाणी का कोरलेलं असावं, तर त्या काळावेळी कोकणातनं वरती येणाऱ्या काही पायी वाटा होत्या की ज्यावेळी आपण पाहतो की वेल्हे तालुक्यातनं आपण महाडकडनं वेल्ह्यामधनं कर्णवडी रानवडी गाव आहेत, त्या गावातनं आपण वरती येतो. केळत ही गावं आहेत, पासली गाव आहेत. पुढे पुढे आपण त्या मडे घाटानं वरती आल्यानंतर पुन्हा मग पाबे घाटाने आपण वरती येतो आणि हा मार्ग पुण्यात येण्याचा पूर्वीचा असावा आणि त्या मार्गावरती थोड्याशा अल्पकाळच्या विश्रांतीसाठी लोकांना राहण्याची व्यवस्था म्हणून हे कोरलेलं असावं असा माझा अंदाज आहे. नेक्स्ट हा झाला आतापर्यंतचा सिंहगडाचा लिखित इतिहास किंवा सातवण काळापासूनचा इतिहास. आणि शेवटच्या काळामध्ये मी सांगितलं की ब्रिटिश काळामध्ये स्टेशन ताबा घेतल्यानंतर 3 मार्च 1818ला जवळजवळ 3500 तोफांचे तोफगोळे त्या ठिकाणी टाकले गेले आणि सिंहगड ताब्यामध्ये घेतला. सिंहगड ताब्यात घेतला त्यावेळी 700 लोक 700 अरब आणि 400 गोसावी असे लोक त्या ठिकाणी होते. ते शरण आले आणि 67 तोफा आणि असंख्य जड जवाहीर पैसे सिंहगड सोनं नाणं ब्रिटिशांना गडावरती मिळालं. आणि सिंहगडावरती त्यांनी असं लिहिलेलं आहे की सिंहगड त्यावेळी ब्रिटिश सैनिक त्यावेळी हॅट वापरायचे, गोल टोपी. आणि ज्यावेळी त्या सिंहगडावरती त्यांना काही सोनं नाणं मिळालं त्या हॅटमध्ये भरून त्यांनी सोनं पुण्यात आणून विकलेलं होतं असे उल्लेख म्हणतात. एवढी संपत्ती सिंहगडावरती होती. आणि नंतरच्या काळामध्ये काही काळ सिंहगडवरती ब्रिटिशांचं वास्तव्य राहिलं संरक्षणदृष्ट्या. आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये ज्यावेळी त्यांचा व्यवस्थित अंमल सुरू झाला त्यावेळी त्यांना जास्त गरज वाटली नाही, म्हणून नंतर त्यांनी तो सिंहगडचा ताबा सोडून दिला आणि सिंहगड ओस पडला. तो 1894-95 पर्यंत तो सिंहगड ओस पडला होता. त्या काळात फक्त काही पारशी लोकांचे, दोराबजी वगैरे लोकांचे बंगले, 12 बंगले त्या ठिकाणी होते थंड हवेच्या ठिकाणी राहायचं म्हणून, मुंबईच्या पुण्यातल्या गृहस्थांचे, व्यापाऱ्यांचे. आणि तेवढीच जी काही वस्ती सिंहगडावरती होती. नेक्स्ट राहू दे फर्स्ट आहे हां हे. त्यावेळी 1894 साली पुण्यातले ससून रुग्णालयाचे एक सर्जन होते डॉक्टर विश्रामरामजी घोले म्हणून. ते सिंहगडावरती गेले होते आणि त्यांनी सिंहगडाचा वृत्तांत केसरी पेपरमध्ये त्यावेळी दिला होता. ही केसरी पेपरमध्ये आलेली त्यावेळची जून 1894 अंकातली बातमी आहे. आणि त्यातला हा एक फोटो आहे एका 1880चा प्रसिद्ध झाला की त्या बातमीमध्ये असं त्यांनी प्रवासवर्णन केलं आहे की मी स्वारगेटवरनं सिंहगडला गेलो. त्यावेळी मला घोडागाडीनं सिंहगडला जाण्यास मला 3 तास लागले आणि मी ती घोडागाडी आतकरीवाडी गावामध्ये थांबवली का आंब्याच्या झाडाखाली. त्या ठिकाणी डोली घेऊन जाणारे लोक होते आणि ते लोक 1 तासामध्ये लोकांना सिंहगडावरती पोहोचवते. काही लोक पायी जात होते, काही त्या खुर्चीमध्ये डोलीने जात होते. आणि 3 आणे ते लोक त्यावेळी त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी घ्यायचे. 4 लोक एका व्यक्तीला वरती घेऊन जाण्यासाठी 1 तास प्रवास करून 3 आणे त्यावेळी आकारायचे. नेक्स्ट त्या 1894च्या बातमीमध्ये त्यात सिंहगडावरच्या काही ठिकाणांचे उल्लेख त्यांनी केले आहेत. आणि हा आणखी एक 1880च्या दरम्यानचा फोटो आहे. आपण पाहतोय की ब्रिटिश स्त्री तिला ते 4 लोक गडावरून खाली घेऊन येतात. मागे देखील आणखी एक टीम आहे की जी काही एका व्यक्तीला खाली घेऊन येते. हा गडाचा दुसरा पुणे दरवाजा आहे, त्या ठिकाणी ती लोक खाली येतात. त्यावेळेचा पेहराव पोशाख आपला सिंहगडाचा आपल्याला लक्ष येतो. नेक्स्ट सिंहगडाचं मला जेवढं करता येईल तेवढा मी थोड्याशा वेळामध्ये मी कव्हर केलं आहे. मला 1 तासाचं वेळ आहे. पुढची सगळ्यात महत्त्वाची घटना की जी आपण सिंहगड आज ओळखला जातो नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वीर बलिदानातनं आणि त्या प्रसंगातनं. म्हणून आता जे सिंहगडावरती स्मारक आहे त्या स्मारकाचं जे काही स्थित्यंतर होत गेले त्याचा आढावा 10 मिनिटांमध्ये आपण घेऊ आणि नंतर आपण काही प्रश्न उत्तर असतील तर आपण घेऊयात. नेक्स्ट की सिंहगडाचा मागाशी सांगितल्याप्रमाणे 1894 त्या पेपरमध्ये उल्लेख केला होता की त्या घोलेंनी की बाबा सिंहगडावरती तानाजी मालुसरेंचं एक थडगं आहे असं ते म्हणतायत आणि त्याची पूजा केली जाते. 1894 सालचा मला मिळाला सगळ्यात एकमेव उल्लेख तानाजी मालुसरे समाधीचा. त्याच्या आधीच्या कागदपत्रामध्ये त्याचे कुठे उल्लेख मिळत नाहीत. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी हा कर्नल L.W. शेक्सपियर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता आणि त्यांनी ज्या ठिकाणी ब्रिटिशांच्या लढाई झाल्या त्या ठिकाणांना भेट दिली होती. त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं लोकल हिस्ट्री ऑफ पुणे अँड इट्स बॅटलफील्ड. हे 1916 सालचं पुस्तक आहे. त्यावेळी जो सिंहगडला 1916 साली गेला होता त्यावेळी त्याला जो स्मारकाचा फोटो त्यांनी काढलेला आहे तो मोठं स्मारक जे दिसतंय ते तानाजी मालुसरे स्मारक. त्यावेळीची ही परिस्थिती आहे. त्याच्या आजूबाजूच्या 2 काही स्मारकं ते आजही त्या ठिकाणी आहेत, फक्त त्याचं स्वरूप बदललं आहे. नेक्स्ट पुण्यामध्ये 1935 साली
तानाजी स्मारक मंडळाची स्थापना झाली. गोविंद देसाई नावाचे एक गृहस्थ होते, त्यांनी स्थापना केली होती. आणि त्याच्या आधी 1915 साली देखील लोकमान्य टिळकांनी आणि इतर लोकांनी तानाजी मालुसरे यांचा पुण्यतिथीचा उत्सव सुरू करण्यास सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला एक सांघिक चांगलं स्वरूप ज्यावेळी आलं, ज्यावेळी 1935 साली पुण्यामध्ये या तानाजी स्मारक मंडळाची स्थापना झाली, गोविंद सरदेसाईंनी केली. आणि तिथून पुढे दरवर्षी नियमित त्या ठिकाणी कार्यक्रम गडावरती व्हायला लागले. आणि त्याच्यानंतर 1938 साली 24 फेब्रुवारी 1938ला सगळ्यात पहिलं त्या ठिकाणी त्या स्मारकाला सिमेंटची मेघडंबरी केली गेली. हा जुना फोटो आहे त्यामुळे थोडा ब्लर आला आहे, पण 24 फेब्रुवारी 1938ला त्या ठिकाणी ती मेघडंबरी केली गेली, त्याला सजावट केली गेली. आणि त्यावेळी फार मोठ्या प्रमाणावरती 5,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळी सिंहगडावरती कार्यक्रम करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे मथळे केसी पेपरमध्ये त्या वेळच्या अंकामध्ये आले होते. त्यात असं म्हटलं होतं की 120 वर्षांतर सिंहगडावरती भगवा फडकला. 120 वर्षांनी का, तर 1818 साली ब्रिटिशांनी सिंहगडाचा ताबा घेतला होता. त्याच्यानंतर 120 वर्ष तिथं काही होत नव्हतं. आणि 1938 साली म्हणजे 120 वर्षांनी त्या ठिकाणी हे स्मारकाला मेघडंबरी करण्यात आली. आणि त्या ठिकाणी 120 वर्षांनी सिंहगडावरती भगवा फडकला. मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आले. आणि आसपासच्या खेड्यातले पुण्यातले 5,000 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी एक भगवा ध्वज उभारण्यात आला. तो मुंबईचे देशपांडे नावाचे गृहस्थ होते, त्यांनी तो ध्वज त्या ठिकाणी व्यापारी होते, त्यांनी तो दान दिलेला होता. आणि खरं तर एक शंका तुमच्या मनामध्ये नंतर येईल, आपण त्याची आपण हे करूच. परंतु त्यावेळी काही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या लोकांसाठी की ह्या निमित्तानं आपण स्पर्धा आयोजित करू. त्यामध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती, घोरपडीने गड चढायची स्पर्धा होती की घोरपड आणून घोरपडीला दोर बांधून स्पर्धा चढायची. मी घोरपडीचा आणि सिंहगड तानाजी मालुसरे चढल्याचा कुठलाही संदर्भ लावत नाही. त्यावेळी जे घडले त्याविषयी मी सांगतोय की त्यावेळी स्पर्धा आयोजित केली. त्यावेळी वन्यजीव कायदे एवढे स्ट्रॉंग नव्हते, त्यामुळे घोरपड बाळगण्यास परवानगी होती. पेपरमध्ये जाहिरात होती की अशी स्पर्धा आहे, प्रत्येकाने आपापली घोरपड घेऊन यावी. आणि त्या ठिकाणी नारायण भट, काशीनाथ भट नामजोशी नावाचे एक गृहस्थ होते, ते आपली घोरपड घेऊन त्या ठिकाणी आले होते. त्यांनी घोरपडीला दोर बांधला, घोरपडीने कडा चढायला सुरुवात केली. 20 फूट ते वरती गेले. खाली आपल्यासारखे लोक त्या ठिकाणी पाहिलं होते, त्यांना चीरअप केलं, टाळ्या वाजवल्या, जल्लोष केला. त्या जल्लोषामध्ये ते शेपटीचा फटका घोरपडी त्यांच्या हाताला लागला, ते खाली पडले. सुदैवाने ते वाचले, पण त्यांना थोडी जखम झाली. त्यांना 50 रुपयाचं बक्षीस त्यावेळी देण्यात आलं होतं, असा उल्लेख केसी पेपरमध्ये मिळतो. नेक्स्ट, त्याच्यानंतर पुन्हा 20 फेब्रुवारी 1941 साली त्या मगाशी सांगितल्या स्मारकावरती हा सिमेंटचा पुतळा एक नरवणे नावाचे गृहस्थ होते, त्यांनी तो केला होता आणि तो बसवण्यात आला. इथून ज्या एक गोष्ट लक्षात येईल की हा पुतळा बसवताना आतमध्ये जे ह्या समाधी 3 टप्पे आहेत, खाली एक मोठा चौथरा, त्याच्यावरती मध्ये एक दुसरा चौथरा आणि वरती एक शिरोबाग होता. पण 1941 साली काय गडबड झाली माहीत नाही, तो शिरोबाग बाजूला झाला, स्मारकाच्या त्या छताच्या बाहेर आला आणि हा पुतळा शिरोबागी जाऊन बसला. हा 1941 सालचा पुतळा. नेक्स्ट, पुन्हा राजाराम महाराजांची 275वी त्यावेळी पुण्यतिथी होती. त्यावेळी शंकरराव चव्हाण हेलिकॉप्टरने सिंहगडावरती आले होते आणि ते आल्यानंतर त्यांच्या हस्ते 23 मार्च 1975ला आत्ता जो पुतळा सिंहगडावरती आहे तानाजी मालुसरेंचा, तो ब्रॉन्झचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला आणि आपण तो आत्ता पुतळा पाहतोय. जुना पुतळा जो काढला सिमेंटचा, तो आता कोंढपूर गावाच्या शाळेमध्ये तो मांडलेला आहे. नेक्स्ट, नंतरच्या काळामध्ये 1818 सालापर्यंत आपण हे स्मारक आपण तानाजी मालुसरेंचं पाहत होतो. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहताय रचना की जो 1916 सालचा फोटो आहे, त्या फोटोमध्ये समोर असलेली काही शिल्प आहेत ती आजूबाजूला दिसतात. खालचा तो चौथरा, त्याच्यावरती दुसरा टप्पा, त्याच्यावरती तानाजी मालुसरेंचा पुतळा आणि तो त्या ठिकाणी केला होता. पण 2018 साली ज्यावेळी पुणे महानगरपालिकेने स्वराज्य निष्ठा शिल्प ह्या नावाचं एक मोहीम, तो परिसर सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं. त्या कामाच्या निमित्तानं आपले पुण्याचे माजी उपमहापौर दिलीपभाऊ बराटे त्यांच्याकडे आम्ही तो फंड त्या ठिकाणी मागितला होता आणि त्यांनी तो फंड दिला आणि 6 कोटीच्या निधीतनं ब्रॉन्झची मेघडंबरी आणि एक शिल्प त्या ठिकाणी उभं राहिले. तुम्ही आता एवढ्यात गेला असाल तर तुम्हाला ते पाहायला येईल. त्या ठिकाणी काही मावळ्यांची शिल्प वेगवेगळ्या पवित्र्यामध्ये सैन्य हत्यारे घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते सुशोभीकरणाचं काम सुरू असताना त्यावेळी हा तानाजी मालुसरेंचा पुतळा आम्ही त्या तिथल्या टिळक जिल्हा परिषदेच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवला होता. त्याला पत्र्याचं कंपाऊंड केलं होतं आणि ती डागडुजी सुरू होती. योगायोगाची गोष्ट, त्यावेळी माझ्या पाण्यात ज्या आल्या की खालची फरशी काढून चौथरा बांधण्याचं काम चालू होतं. फरशी काढल्यानंतर डाव्या बाजूला मागे जी लाल तुम्हाला एक छोटंसं स्मारक दिसतंय, तो पूर्ण दगड उघडकीस आला आणि त्याची खालची बाजू जी आहे ती आता अदृश्य आहे, तुम्हाला दिसत नाही, पण मी त्यावेळी तिथं होतो. तर
त्यावेळच्या लोकांनी ज्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं काही काळानंतर, ते स्मारक उभं करताना गडावरती अनेक पडझड झाली होती आणि त्यावेळच्या लोकांनी आयते मिळाले काही दगड या बांधकामामध्ये वापरले. त्यापैकी एक तो जो शिल्प कोरलेला दगड आहे त्याचा खालचा भाग जो जमिनीमध्ये काढला गेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पाहिलं तर मी पाहिलेलं त्याला व्यवस्थित त्याला असे वर्तुळ आहेत. एका चांगल्या मोठ्या गडावरच्या मंदिराचा तो स्तंभ कुठेतरी पडला होता आणि आयता त्यावेळेच्या लोकांनी तो वापरला, त्याच्यावरती त्यांनी नक्षीकाम केले. अशा काही गमती जमती त्या ठिकाणी मिळाल्या. त्याच्यानंतर फरशी काढल्यानंतर त्या ठिकाणी काही गुप्ती वजा हत्यारं गंजलेल्या अवस्थेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. त्या ठिकाणी काही हाडांचे काही अवशेष मिळालेले होते. आणि हे सगळं करत असताना नंतर ज्यावेळी तो पुतळा बाजूला काढला गेला, खालचा चौथरा त्याचं सिमेंटचं आवरण कोटिंग काढण्याचं काम सुरू केलं, त्यावेळी दगडी चौथरा मूळ जो होता तो निदर्शनास आला. आणि मग त्यावेळेचे ते जे ठेकेदार होते त्यांनी ही बातमी आम्हाला सांगितली आणि आम्ही त्यावेळी विलास वाहणे साहेब जे आपले पुरातत्व खात्याचे असतात सहाय्यक संचालक आहेत त्यांच्या कानावर आम्ही ती बातमी सांगितली आणि ते त्या ठिकाणी आले. आणि मग ते त्याला बारकाईने सांगून तो व्यवस्थित त्याचा सिमेंटचा स्तर त्या ठिकाणी काढला. आणि त्यावेळी पुतळा त्यावेळी नव्हता. बाहेर जे पुतळ्या शहराची शिरोभाग दिसतो आपल्या उजव्या बाजूला, तो शिरोभाग आमच्याकडे 1916 सालचा फोटो होता. तो शिरोभाग आम्ही त्या ठिकाणी मांडला, सगळं साफ केलं आणि 1916 सालचा फोटो आणि ही मांडल्यानंतरची रचना हुबेहूब तंतोतंत जुळली आणि असं लक्षात आलं की मूळची स्मारक हेच आहे. त्यामुळं वाहने साहेबांनी निर्णय असा घेतला की पुतळापेक्षाही ही हेरिटेज वास्तू जास्त आहे, त्यामुळे पुतळ्यासाठी वेगळी जागा केली, त्याला एक वेगळं छत्र केलं. आणि आत्ता जे पाहतोय आपण नेक्स्ट ह्या स्वरूपातली ही मूळ रचना आपल्यासमोर आली. म्हणजे आजपर्यंतच्या सिंहगड अभ्यासामधला प्रवासामधला हा एक आशीर्वाद म्हणा की मूळ स्मारक तानाजी मालुसरेंचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं आहे. अशा पद्धतीने ही एक अयोध्येची कहाणी. 10 मिनटं राहिलेत, आपण मला वाटतं थांबूयात. कोणाच्या काही शंका असतील तर प्रश्नोत्तर घेऊन आपण. काय म्हणाल? कलावंतिनीचा बुरुज म्हणून एक तिथं म्हटला जातो. खरं तर कलावंतिनीचा बुरुज हा गड आला पण सिंह गेला ही हाना आपट्यांची कादंबरी आहे आणि त्या कादंबरीमध्ये त्याचा जास्त उल्लेख आल्यामुळं त्याला कलावंतिनीचा बुरुज असं म्हटलेलं आहे. मी सांगितलं की 1328 नंतर सातवाहन काळामध्ये सिंहगड आपल्याला ब्राह्मी लिपी सापडल्यामुळं त्या ठिकाणी पुरावे मिळतात की मानवाचा वावर त्या ठिकाणी होता. परंतु त्याच्यानंतर त्याच्या अगोदर देखील ज्यावेळी गडाचं स्वरूप नव्हतं, तटबंदी नव्हती, संरक्षणदृष्ट्या कुठे दरवाजे नव्हते, पण मानवाचा वावर होता. अशा काळामध्ये त्या ठिकाणी मानवाचा वावर कशा स्वरूपात असावा आणि काय असावा याचा मी ज्यावेळी शोध घेत होतो. आता माझी पोस्ट डॉक्टरेट त्या विषयामध्ये सुरू आहे, रॉक आर्ट इन सिंहगड फोर्ट अँड सराउंडिंग एरिया म्हणून. तर सिंहगडावरती सिंहगड परिसरामध्ये आणि साधारण 50 किलोमीटर पेरीफेरी परिसरामध्ये मला आत्तापर्यंत 18 असे लोकेशन मिळाले की ज्यावरती खडकावरती कोरलेले रॉक आर्ट चिन्ह माणसांनी कोरले मिळालेत. तुम्ही पाहता हे सिंहगडावरचं एक मी त्याची रात्रीची फोटोग्राफी केली. सिंहगडाच्या तानाजी कड्याच्या आसपास जो एक खडकाचा पॅच आहे त्या पॅचवरती तो एक चिन्ह कोरलेला आहे. अशा अनेक चिन्ह त्या ठिकाणी मिळतात. एक देवटाक्याच्या बाजूला एक फुटपाथ गेला आहे, त्या ठिकाणी हे तुम्हाला दिसत असेल की ते सर्कल आणि डॉट 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 कोरलेत. हे रॉक आर्ट त्यावेळचे आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना हे माहिती की सातवाहन काळामध्ये लेण्यांमध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये गुराखी लोक फावल्या वेळामध्ये तिथं खेळायचा काहीतरी खेळावं म्हणून मंकळा नावाचा पट कोरायचे, खड्डे कोरायचे. जसे आपण आता काही खेळ खेळतो तसे ते त्यावेळेचे खेळ होते. खडकामध्ये कोरून कवड्याने ते खेळले जायचे, त्याला मंकळा म्हटलं होतं. पण तो त्या मंकळाच्या पलीकडे देखील काही वेगळ्या आकृत्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या आकृत्या मी अनेक ठिकाणी शोधलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांविषयी माझा आता अभ्यास होईल. ह्या सिंहगडावरच्या आकृत्या आहेत. ती पाहताय तुम्ही, एक त्याला एक खड्डा आहे गोलतो आणि त्याची एक शेपटी त्याला आली आहे. तो एक इकडं काही रिंग आहेत, कप विथ रिंग त्याला म्हणतात इंग्रजी भाषेमध्ये. नेक्स्ट हा रांजे जे गाव आहे, आर्वी आणि रांजे खेड शिवापूरजवळ, त्या गावाच्या एका डोंगरावरती तिथं चावरजाई नावाची एक टेकडी आहे. त्या मी भटकत असल्यामुळे त्या भटकंती दरम्यान मला हा एक पॅच त्या ठिकाणी मिळाला. तुम्ही जर पाहिलं तर हा रॉक पॅच उतरता त्याचा सरफेस आहे. त्या पॅचवरती अनेक आकृत्या आपल्याला मिळतात. खड्डे 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 असलेले, काही ठिकाणी गोल आहेत, काही ठिकाणी सर्कल आहेत, काही ठिकाणी असे चॅनल काढलेले आहेत. अशा वेगवेगळ्या आकृत्या आहेत. आजपर्यंत ज्या काही 12-18 साईट मी पाहिल्या आहेत त्या प्रत्येक साईटवरती मला अशी चिन्ह मिळालेत. काही साईटवरती थोडे वेगळे चिन्ह मिळालेत. आज भारतामध्ये याच्याविषयी कुठले अनुमान मांडताना थोडंसं कॉन्ट्रावर्सी होते की तुम्ही हेच कसं म्हणू शकता, तेच कसं म्हणू शकता. पण ज्यावेळेला तुलनात्मक कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण ज्वाइन करतो त्यावेळी योगायोगाची गोष्ट अशी की युरोपमध्ये म्हणजे नॉर्थ अटलांटिक परिसरामध्ये, मात्र स्वीडन, नेदरलँड ह्या परिसरामध्ये योगायोगाची गोष्ट सेम टू सेम चिन्ह त्या ठिकाणी कोरलेली आहे. जी इथं मिळतात तीच तिथे मिळतात. त्या
युरोपचे काही स्कॉलर्स जे ह्याच्यावरती ज्यांनी आपली हयात घालवली अभ्यासामध्ये, त्यातले एक बॅकॅन्सन नावाचे एक गृहस्थ आहेत की ज्यांनी 40-50 वर्ष या गोष्टींचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी एक पुस्तकसुद्धा त्यावरती लिहिलं आहे की त्यांच्या मते ही जी चिन्ह कोरलेली आहेत ह्या चिन्हांचा कोरण्याचा काळ हा 9व्या शुभयुगापर्यंत, न्यूलिथिक एजपर्यंत, म्हणजे आजपासून 8000 वर्षापर्यंत मागे जातो. परंतु तो निकष इथं लावणं आत्ताच्या घडीला आपल्या ह्याच्यात बसत नाही, म्हणून आम्ही अजून त्याच्यावरती अभ्यास करतो. भविष्यामध्ये आपण त्याचे निष्कर्ष मांडू, अनेक त्याच्या काही ट्रायल्स घ्यायच्या, संशोधन करायचे. परंतु ही चिन्ह काय असावीत, तर त्या काळामध्ये ज्यावेळी मानव भटक्या स्वरूपामध्ये होता, ज्यावेळी त्याला कुटुंब व्यवस्था नव्हती, घर हे प्रकार माहीत नव्हता, शेती हा प्रकार माहीत होता, त्या काळामध्ये तो नैसर्गिक गुहांच्या आश्रयाने राहत होता. आणि त्या गुहांच्या आश्रयामध्ये तो ऊन, वारा, पाऊस आणि प्राण्यांपासून संरक्षण, झोपण्यापुरतं त्या गुहामध्ये राहायचं, दिवसभर भटकंती करायची, शिकार करायची. आणि आपला जो काही समूह आणि 15-20 लोकांचा समूह त्यावेळी असेल त्यांचा आदी मानवाच्या काळामध्ये, त्या काळात भटकंती करत राहायची. आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये येणाऱ्या जे काही भावना असतील त्या व्यक्त कशा करायच्या, का त्यावेळी त्याला लिपीचं ज्ञान नव्हतं, भाषेचं जास्त ज्ञान नव्हतं. त्यावेळी काहीतरी व्यक्त होण्याचा प्रयत्न ह्यामार्फत त्यांनी केलेला असावा, असा एक त्याच्यामध्ये तर्क आहे. आणि त्यापैकी त्याला नेहमी पडणारे प्रश्न, त्या काळच्या काळामध्ये विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, म्हणून जन्म आणि मृत्यू ह्याचं एक त्याला नेहमी कोडं पडायचं की स्त्री पुरुष एकत्र येतात, त्यातनं जन्म घडतो आणि एखादी व्यक्ती अचानक पडून जाते आणि ती उठत नाही, पुन्हा हा मृत्यू होतो, हे नक्की काय घडतं. त्या जिज्ञासेपोटी त्यांनी जन्म झाला की एक खड्डा खोदायचा, एक सर्कल खोदायचं, असे त्या टीममधले ते सर्कल काही ठिकाणी खोदायचे, असा एक निष्कर्ष त्या लोकांनी काढलेला आहे. दुसरी गोष्ट, स्त्री प्रजनन जे दाखवलं जातं की स्त्रीचं जननेंद्र की ज्याच्यातनं अर्भक जन्म घेतं, तर त्याच्याशी काहीतरी त्यात साधर्म्य असावं. फर्टिलिटी कळ ज्याला म्हणतो आपण की त्या कळशी याचा संबंध असावा, कारण बऱ्याचशा फिगर या स्त्री योनी सदृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्याला व्हल्वा फिगर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. अशा बऱ्याचशा ज्याचं पुढं शिवपिंडीसारखं आपलं स्वरूप हळूहळू होत गेलं, आपलं दिसतं कोरलेलं, तशाही फिगर या ठिकाणी काही ठिकाणी मला अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. योगायोगाची गोष्ट, ह्या सगळ्या ठिकाणी जी मिळालीत ही अशी उतरत्या सरफेसवरती पाण्याच्या कडेला त्या ठिकाणी मिळालेत. त्याच्यातनं आणखी एक निष्कर्ष निघू शकतो की पूर्वीचं पाण्याचं रिहार्वेस्टिंग, वॉटर रिहार्वेस्टिंगचं सिस्टीम ती असावी का, चॅनल जे काढलेत की बाबा त्यातनं पाणी गोळावून कुठं एका कुंडामध्ये साठत असावं का, असाही त्याचा एक निष्कर्ष त्या ठिकाणी काढला गेलेला आहे. जसं मी सांगितलं फर्टिलिटी कट, तिसरं मी सांगितलं जन्ममृत्यू, चौथं ॲस्ट्रॉनॉमीशी याचा काही संबंध असावा, ग्रह तारे रोजचे दिसत आहेत त्याच्यातनं काही त्यांनी व्यक्त होण्याचा प्रयत्न करावा असावा, असा एक त्याच्यातनं अंदाज काढला गेला आहे. चौथं, काही ठिकाणी असे निष्कर्ष काढलेत की ते जे खड्डे दगडाने कोरले जायचे, त्या खड्ड्यातनं जी काही पावडर खडकाची निघायची, ती पावडर पाण्यामध्ये मिक्स करून अंगाला लावली जायची, त्यावेळची लोक लावायची, जशी आपण नागासाधू वगैरे पाहतो आता आपण, तशी ती पावडर लावली जायची की ज्याच्याकडनं शरीराला उत्तेजना मिळते, काही मिनरल्स, कॅल्शियम शरीरामध्ये जातात आणि माणसाला आरोग्य दृष्टीचा फायदा होतो, अशी कल्पना त्यातनं काहीतरी असावी, असा एक त्याच्या मागचा निष्कर्ष आम्ही काढलेला आहे. भविष्यामध्ये आणखी संशोधन पुढे येईल. अनेक ठिकाणी ह्या साईट मिळतात. काही लोक त्याला आता योगायोगानं शिवपिंड म्हणतात. तुम्ही जर तामिनी घाटामध्ये जाता त्यावेळी त्या घाटामध्ये अलीकडे त्याला मंदिरच केले झाकून की बाबा हे शिवमंदिर आहे म्हणून, शिवलिंग आहे म्हणून, परंतु खरं तर ते एक रॉक आर्टच आहे. याच्यावरती आणखी 1-2 वर्षामध्ये माझं संशोधन पूर्ण होईल, त्यावेळी आपल्यासमोर पुन्हा नक्की मी मांडेल. थँक्यू सर. आणि वर्षेपार फाउंडेशनचे प्रमुख श्री पराग मामा मते सर आणि तारे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. व्याख्यान त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे मला 1 मिनिटासाठी त्यांचा हेवा वाटला की इतिहासाचा प्राध्यापक असा असावा की जितक्या सुंदर त्यांनी सगळी मांडणी केली, सगळे फोटोग्राफ्स. आणि आवर्जून इथे विद्यार्थ्यांना अशासाठी बोलवलं होतं की एखादा विषय स्लाईड शोच्या माध्यमातून किती छान पद्धतीनं मांडला जातो याच्यासाठी आवर्जून त्यांना बोलवलं होतं. ज्या किल्ल्यांवरती ते बोलले, तर आमच्या कॉलेजमध्ये काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या अभिलेखागारातून मी खूप दुर्मिळ पुस्तकं त्या दिवशी महाराष्ट्र शासनाकडे जेवढी पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध होती ती सगळी मी विकत घेतली, ती गाडीमध्ये घातली आणि त्याच्यामध्ये रायगड दर्शन, त्यानंतर राजगड दर्शन आणि देवगिरी असे 3 दुर्मिळ किल्ल्यांची पुस्तकं आहेत. माझ्या जन्मानंतर लगेच ते छापलेली, तर आता ती परत कुठे मिळणे अवघड आहे. आज आवर्जून मते सर इथं आलेत, त्यानंतर तारे मॅडम त्यांच्या आवर्जून विद्यार्थ्यांना घेऊन आले आणि या निमित्तानं आमच्या कॉलेजच्या ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी पहिल्यांदा इथं आले आणि हेरिटेज वॉक म्हणजे काय असतो हे त्यांना अनुभवता आलं. मते सर आज इथं आलेले आहेत वर्षेभर फाउंडेशनचे. खरं म्हणजे त्यांनी मला आज आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. त्यांनी अजिबात कळवलेलं नाही. दरवेळी मी त्यांना बातम्या पाठवायचो आणि ते मला म्हणायचे वा वा खूप छान आहे. आज पहिल्यांदा ते मागे बसून त्या सगळ्याचा अनुभव घेत होते.
तर या सर्वांचं एक एक किल्ल्यांचं पुस्तक देऊन स्वागत करावं अशी विनंती मी आमच्या संस्थेचे जे सहसचिव आहेत जगड सर त्यांना करतो. आमच्या संस्थेच्या वतीने आणि सहसचिव जगड सरांनी कालच रात्री मला सांगितलं की उद्या लोक पावसात येणार आहेत, तर कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांची कॅन्टीनमध्ये चहा आणि बिस्किटांची व्यवस्था केलेली आहे. तत्पूर्वी जगड सर, आम्ही आत्ता नुकताच एक पुस्तक केलेलं आहे 100 वर्षाचं पुणे. खूप लोक नेहमी विचारायचे, तर त्या पुस्तकाबद्दल सर आपल्याशी 2 मिनटं संवाद साधतील आणि मग आभार मानल्यानंतर कार्यक्रम संपेल. डॉक्टर मते सर, माझे इतिहासप्रेमी मित्रांनो, आपण आपला हेरिटेज वॉक जो आहे मागच्या 3 वर्षापासून चालू आहे. हे आता 4थं वर्ष आहे मला वाटतं आपलं. हे कंटिन्युअस आपण जे चालू केलं आहे हा एक त्याच्यातला रेकॉर्ड आहे की आपल्या गणेश राऊत सरांनी न थांबता हा उपक्रम चालू ठेवला आहे. आमचं पुन्हा गुजराती खेळवणी मंडळ याला 2 वर्षांनी 100 वर्ष शतक पूर्ण होतो आहे आणि यावर्षी आम्ही 40वे वर्ष आमच्या कॉलेजचं साजरं करतो आहे. माणिक मोती वर्ष म्हणून साजरं करतो आहे. या उपक्रमामुळे आम्ही विचार केला की आपण जे काही 3 वर्षापासून हे जे काही हेरिटेज वॉक चालू ठेवलं आहे त्याचं एक छोटं पुस्तकारूपे प्रकट करावं. ही कल्पना गणेश राऊत सरनी मला दिली होती की आपल्या कॉलेजतर्फे असं एक पुस्तक तयार व्हावं. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि त्याच्यात आम्हाला काही लोकांनी मदत केली. त्यातले पुस्तकामधले जे काही फोटोग्राफ्स आहेत ते आम्हाला फाटक सरांनी जुने फोटो आणून दिले 100 वर्षापूर्वीचे, आणि एक लवाटे सर आहेत त्यांनी त्याचं विश्लेषण दिलं आहे या पुस्तकामध्ये. आणि हे अख्खं पुस्तक आम्ही शतकापूर्वीचं पुणे काल आणि आज या स्वरूपात प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक अतिशय दुर्मिळ आहे की ज्याच्यामधला जो आहे इतिहासाचा वारसा जो आहे आपल्या पुण्याचा तो संकल्पित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अगदी दुर्मिळ फोटोग्राफ्स आहेत, त्याचं वर्णन आहे. हे पुस्तक जे आहे आम्ही तयार केलं आहे की हे एक वारसा आहे आणि एक ट्रेझर म्हणून पण आहे की ज्याच्याकडे आपण ठेवूया की 100 वर्षापूर्वी पुणे कसं होतं त्याचं अख्खं ट्रेझर म्हणून आपण याच्यात संकल्पित केलेलं आहे. हे करण्यामागे हा पुस्तक जो आहे फार स्वस्त बी होऊ शकलं असतं, पण जर तुम्ही बघितलं या पुस्तकाला तर त्याचं बिल्डिंग इतकं सुंदर केलेलं आहे की कदाच 5-50 वर्ष हे राहिलं तर हे असंच राहणार. हे पुस्तक जे आहे याची जी बाइंडिंग, प्रिंटिंग, कागद अतिशय उत्तम प्रकारचा आम्ही त्याच्यामध्ये वापर केलेला आहे. या पुस्तकाचं परत प्रिंटिंग होणार नाही आहे. हे एकदाच आमच्या कॉलेजतर्फे झालेलं आहे न हे मार्केटमध्ये मिळणार आहे. हे कुठेही अवेलेबल होणार नाही आहे. या पुस्तकाचं बनवण्याचा खर्चच आम्हाला 600 रुपयापेक्षा जास्त झालेला आहे हा पुस्तक बनवणार. जर हे पुस्तक असं मार्केटमध्ये मिळालं तर कमीत कमी त्याची किंमत 2000च्या खाली नसेल असं पुस्तक तयार झालं आहे. तर तुम्ही सगळे इतिहासप्रेमी 3 वर्ष झाले की तुम्ही आमच्याबरोबर आहात. तर आमची इच्छा आहे की जर कोणाला हे पुस्तक आपल्या ट्रेझरीमध्ये ठेवायचं असेल, आपल्या लायब्ररीमध्ये ठेवायचं असेल तर आम्ही एक थोड्या प्रती उपलब्ध करून दिलेले आहेत याचे. आणि त्याची किंमत पण आमचं जे काही खर्च झालेला आहे त्याच्यापेक्षाही कमी खर्चात आम्ही हे उपलब्ध करणार आहोत.
तर थोडी शिल्लक आहे, तर कोणाला हवे असेल तर राऊत सरांना त्यांच्यातर्फे तुम्ही घेऊ शकाल. याची किंमत फक्त 600 रुपयात आम्ही उपलब्ध करणार आहोत, की ज्याची आम्हाला प्रिंटिंग कॉस्ट 600 रुपयापेक्षा पण जास्त झालेली आहे. तर हे विकण्याच्या दृष्टीने हे सांगत नाही आहे की हे विकायचं आहे, हा त्यातला हेतू पण नाही आहे. आणि हे परत पुस्तक छापलं का जाणार नाही आहे, की ही कल्पना आम्ही जी आहे ना, परत जी आहे ना, वेगळ्या स्वरूपात मांडणार, कुठल्या वेगळ्या विषयावर घेऊन मांडणार आहे. एकच विषय घेऊन मांडण्यापेक्षा वेगवेगळे विषय घेणार. हा पुस्तक फक्त आज पुण्याच्या पुरतं लिमिटेड आहे, की हे पुणे काय होतं, आपलं शतकापूर्वीचं पुणे काय होतं, आज काय पुणे, हे त्याच्यात फोटोग्राफ सकट त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. तर जर कोणाला त्याची इच्छा असेल घेण्याची तर राऊत सरांना भेटावेत आणि ते मिळू शकेल तुम्हाला. सर, थँक्यू व्हेरी मच. तुमचा एवढा प्रतिसाद मिळतो आहे. वी आर रिअली व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच. तारे मॅडम बोलतो. धन्यवाद सर. यानंतर तारे मॅडम बोलते. सन्माननीय व्यासपीठ आणि आज इथे जमलेले सगळे इतिहासप्रेमी, माझे विद्यार्थी, आजचे वक्ते आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते डॉक्टर गणेश राऊत सर, या सगळ्यांबद्दल म्हणजे मी अगदी 2 मिनटात थोडक्यात बोलते. मगाशी जो 1 तासभर आमचा कार्यक्रम हा सुरू होता, तर मी माझ्या विद्यार्थ्यांकडे बघत होते, तर कुणीही म्हणजे आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना 45 मिनटं गुंतवून ठेवणं हे आम्हाला आव्हान असतं. मोबाईलमधनं त्यांना बाहेर काढायचं आणि इथे गुंतून तासालाही ठेवायचं हे आव्हान असतं. पण मी बघितलं की माझा एकही विद्यार्थी मोबाईल बघत नव्हता आणि त्यांचं संपूर्ण लक्ष कार्यक्रमाकडे होते. म्हणजे कदाचित मीच 2दा मोबाईल पाहिला. तर सांगायचं आहे की इतकी छान गेलं तासभर जो आम्हाला सिंहगडाबद्दलची माहिती मिळाली आणि एक नव्याने सिंहगड आम्ही अनुभवला तासभरामध्ये. आणि आता जेव्हा केव्हा जाऊ ते या दृष्टीनं आम्ही तो सिंहगड बघू. आणि मते सरांचे मी खरंच विशेष आभार मानते की त्यांना म्हणजे त्यांनी आम्हाला जे तासभरामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या आपण तिथे जाऊन पण आपल्याला माहिती नसतात, तर त्याची आम्हाला माहिती झाली. त्याचबरोबर डॉक्टर गणेश राऊत म्हणजे यांचं तर कार्य म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या रक्तातच इतिहास भिनला आहे की काय. कारण का आम्ही म्हणजे अक्षरशः कसबा पेठेतल्या म्हणजे एका पूर्वीच्या घरातून म्हणजे तेही आणि मीही अगदी कसबा पेठेतल्या एका खोलीमधल्या घरातून इथपर्यंत आलो आहे. आणि त्यांचा तो अभ्यासाचा जो व्यासंग पाहिल्यानंतर म्हणजे खरोखरीच मला त्यांना नमस्कार करावा असं वाटतो की ज्या पद्धतीनं त्यांनी वाहून घेतलं आहे आणि त्याचबरोबर ते विद्यार्थ्यांना, शिक्षकांना या कार्यक्रमामध्ये जोडून घेतात. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतील. पण आज हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. त्यांनी आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. इतिहासकार इतिहासकार म्हणतात की भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामधला अखंडितपणे चाललेला संवाद म्हणजे इतिहास आहे. आणि खरं तर आता जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला या पडत्या पावसामध्ये सुद्धा म्हणजे सिंहगडावरती जाऊन तिथला ते प्रत्यक्ष न अनुभवता सुद्धा इथे मते सरांनी जे काही आपल्याला दाखवलं आहे, जे चित्रामार्फत आपण तिथं जाऊन, आता मॅडम म्हणाले की आपण तिथे जाऊनही ते बघू शकत नाही, ते आपण इथं राहून बघितलं. आणि ह्यो जो काही त्यांनी इतिहास दाखवला आणि तुम्ही जे काय ऐकलं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये मोबाईलशिवाय कोणी जगू शकत नाही, त्यात हे 45 मिनटं मुलं शांत बसले 1 तासभर, हे खरंच म्हणजे नाविन्यपूर्ण आहे. मलाही म्हणजे मी खूप वेळा बघितला, मलाही ते शक्य नाही आहे. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण आलात, इथं शांतपणे बसलात, हे काय ऐकलं त्या सर्वांबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि सर्वांची व्यवस्था वरती कॅन्टीनमध्ये केलेली आहे, तरी सर्वांनी वरचा धन्यवाद.